सर्वप्रथम या ठिकाणी मी सर्वांचं स्वागत करतो। कोल्हापूर शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेस अर्थात NSUIच्या वतीनं एक आउटरीच प्रोग्राम राबवण्यात येतो कॉफी विथ सतेज पाटील म्हणून। तर यात तुम्हाला अशी संधी आहे की तुम्ही तुमचे काही विषय असतील, तुम्हाला काही तुमच्या कल्पना मांडायच्या असतील किंवा तुम्हाला काय कोल्हापुरात कशा पद्धतीनं किंवा तुम्ही आता कुठल्या एखाद्या एज्युकेशन तुम्ही कॉमर्सला असाल, आर्ट्सला असाल, सायन्सला असाल, त्याविषयी काही समस्या असतील तर या मनमोकळेपणानं आपल्याला मांडण्यासाठी हे एक स्वतंत्र आपण व्यासपीठ निर्माण केलेलं आहे। यात तुम्ही सरांसोबत खुलेआम चर्चा करू शकता आणि सर्वांना एक विनंती आहे की प्रत्येक जो कोण बोलणार असतील त्यांनी स्वतःच्या हाताजवळ माईक घ्या आणि माईक घेऊनच बोला। मी सुहाना 12वी कॉमर्समधली कमला कॉलेजीतून आणि माझा असा मुद्दा आहे की शिक्षणामध्ये आजकाल खूप महागाई वाढलेली आहे, त्यामुळे जे गरजू विद्यार्थिनी आहेत त्यांना याचा सामना करावा लागत आहे। जे सर्वसामान्य विद्यार्थिनी आहेत मग त्यांना जर काहीतरी शिष्यवृत्ती वगैरे मिळाली तर त्यांना शिक्षण पुढे घेण्यासाठी खूप उपयोगी राहील। नाही तर कुठले आता गव्हर्नमेंट मुलींच्या तरी शिक्षणाची फीचा काय प्रॉब्लेम आहे असं मला वाटतं? म्हणजे सायन्स वगैरे इथं आहेच। काय प्रॉब्लेम आहे म्हणजे त्यांची फीज वगैरे जास्त म्हणजे गव्हर्नमेंट त्याला गव्हर्नमेंट त्याला अनुदान देते ना, मुलींचं शिक्षण मोफत आहे। होय, पण मग कुठली फी भरायला लागते? सर नाही, सायन्स फॅसिलिटी मध्ये जायला आपल्याला फी भरावीच लागते। म्हणजे कमी आहे कमी, पण सायन्सला तुम्ही ऍडमिशन घेतलं किमान 8,000 फी भरायला लागते। अच्छा, गव्हर्नमेंट त्याचं हे करत नाही, ती भरावीच लागते। ठीक आहे। मला आता काय तुम्हाला भेटल्यामुळे माझ्यापुढे प्रश्न आला, म्हणजे हे आजच्या तुम्हाला भेटण्याचं कारण एवढंच आहे की तुमच्या मनातलं काय कळावं मला, आणि अपार्ट फ्रॉम पॉलिटिक्स काय तुमच्या मनात चाललंय हे कळावं। आता हा विषय मला कुणी सांगितला नव्हता आतापर्यंत, तुझ्यामुळे आला माय। ठीक आहे, मी लक्ष घालतो त्यात, बघतो मी नेमकं काय। आता हिनं जसं बोललं की बोलली म्हणजे विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती मिळायला पाहिजे, पण खूप अशा विद्यार्थिनी आहेत कास्ट वाईज आपण शिष्यवृत्ती देतो, पण अशा थोड्या विद्यार्थिनी आहेत ज्या ओपन कास्टमधल्या त्या गरीब आहेत आणि त्यांना आपण अशा फॅसिलिटीज नाहीत की त्यांना शिष्यवृत्ती ते मिळतात। मग त्यांच्यासाठी काही सुविधा EBC वगैरे सवलत मिळत असेल ना त्यांना? जर उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाची अट आता वाढवलेली आहे आपण मध्यंतरी, त्यामुळं तुम्ही मला एक काय केलं पाहिजे, एक केस दिली पाहिजे ज्या मुलीला हे शिष्यवृत्ती गरजेची आहे। मी तिची सगळी हिस्ट्री घेतो आणि मग एक सॅम्पल केस करू आपण, तिच्या उत्पन्नाचा दाखला काढून, आणि ती खरीच परिस्थिती तिची वाईट असेल आणि तिला मिळालं नसेल तर हे तांत्रिकदृष्ट्या मिळालं नाही का तिला माहीत नव्हतं म्हणून, तर तुम्ही जाण्यापूर्वी एका मुलीचं नाव, जी तुमची मैत्रीण असेल कोण, तर तिचं नाव नंबर मला द्या, मी माझ्या माणसांना पाठवून तिची माहिती घेतो सगळी, आणि मग तशाच कुठल्या केसेस असतील तर मग एक झाली तर बाकी सगळ्यांना मिळवून देता येईल आपल्याला। हां, नमस्कार सर, मी गायत्री माने मनेरमाळमधून आहे। तुमची पहिला KMT होती मनेरमाळ रेल्वे स्टेशन ते आमची महापालिकेची, माझी नाही, म्हणजे तुमच्या मदतीनेच ती सुरू झाली ना, तुमच्या हातभाराने सुरू झाली। पण लॉकडाऊन पडल्यापासून ती पूर्णच बंद झाली आहे। मग लई त्रास होत आहे आणि मुलींना जो वेळ अभ्यासासाठी पाहिजे ते आज चालण्यासाठी लागत आहे, आणि तुम्हाला मनेरमाळचा रोड माहीतच आहे, मग ती एक KMT सुरू करावी अशी माझी इच्छा आहे। ठीक आहे, आता काय झालंय, मग सकाळच्या बॅचमध्ये पण तुमच्या कमला कॉलेजच्या मुली होत्या, KMTचा विषय कॉमन आहे, काय 100 KMTच्या बसेस आहेत आपल्या कोल्हापूरमध्ये, आणि साधारणपणे 20 बसेस कायम मेंटेनन्समध्ये असतात, आणि आता नवीन केंद्र शासनावर EV बसेस देणार आहे। आता त्या आल्यानंतर थोडं रिलीफ मिळेल, परंतु कमी पडणारच आहेत, अजून किमान 100 लागतील बसेस आपल्याला, कारण की त्यावेळी आता आपण काय झालं, 9 बसेस आपण आणल्या आणि KMTला गिफ्ट दिल्या, म्हणजे आपण आमदार फंडातनं 9 बसेस विकत घेतल्या, KMTला दिल्या, आणि केंद्राकडनं EVच्या बसेस आल्या समजा तर मग त्यांचं वाढेल आणि मग राऊंड्स वाढतील। तरी पण मी माहिती घेतो, म्हणजे इकडं मनेरमाळ्यात कशी चालू करता येईल बघूया। आणि दुसरा मुद्दा, आपली महामंडळ ST ती मनेरमाळ आणि उंचगाव इथं अजिबात थांबत नाही, थांबली तरी भरलेली असते। थांबली, महिला कंडक्टरचं तर पूर्ण गैरवर्तन असते, विद्यार्थ्यांची तर फार, आणि चालकांचं पण तसं असतं आणि कंडक्टरचं पण तसं असते। STची पण तशीच परिस्थिती आहे। आता मी ह्या तुमच्या मीटिंग्समध्ये पॉलिटिकल ॲलिगेशन्स करायचं नाही ठरवले कुणावर, म्हणजे हे तुमच्याशी इंटरॅक्शन असं नाही की पॉलिटिकल मी सरकारच्या विरुद्ध बोलावं वगैरे, असं माझा अजेंडा नाही आहे या बैठकीचं। कारण आता तू सांगितल्यामुळे मला बोलावं लागते, 4000 बसेसचं कॉन्ट्रॅक्ट गव्हर्नमेंटनं
एका कंपनीला दिलं होतं. त्या कंपनीनं त्या बसेस पुरवलेल्या नाहीत एसट्या, त्यामुळे हे थांबले. आता गव्हर्नमेंटनं परत ते टेंडर काढून दुसऱ्याला द्यायचं ठरवलेलं आहे. त्यामुळे ह्या एसट्या आपल्याकडे 4 ते 5 हजार एसट्या महाराष्ट्रात कमी आहेत. आपल्या कोल्हापूरमध्ये 700 आहेत मला वाटते, आणि अजून 300-400 आपल्याला लागणार आहेत. तर एस टी हा काय सगळीकडचा प्रश्न आहे, माझ्याकडे येते तो प्रश्न. तर त्याला बेसिक प्रॉब्लेम आहे की ते कॉन्ट्रॅक्ट ज्याला दिलं होतं त्यानं बसेस पुरवले नाहीत. आता थोडे दिवस लागणार, अजून 1-2 वर्ष लागणार ह्या एसट्या पूर्ण याला. थांबवल्या तरी स्टॉप सोडतात आणि जरा अंतरावर हे त्यामुळं अपघाताचे प्रमाण सर खूप हे वाढलंय. हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भाग आहे, तो मी सूचना देतो व्यवस्थित थांबवा. आणि गैरवर्तन तर फार आहे, फार चालक असून ते किंवा कंडक्टर, महिला कंडक्टर आमच्याशी अशा बोलते. होय काय? सांगायला नको असं. त्या तर म्हणतात आमचं हे काम आहे काय सारखं दार उघड म्हणजे तुम्हाला वर घ्यायचं. दार उघडण्यासाठी त्यांना प्रॉब्लेम ठीक आहे, मी सूचना देतो ते. म्हणजे हे बेसिक त्यांनी केलंच पाहिजे असं माझं मत आहे. थँक्यू. अशा कोणत्या सुविधा काढू शकता किंवा योजना विद्यार्थिनींना कमवता पण येईल आणि शिक्षण देखील घेता येईल? कारण खूप अशा गरीब मुली आहेत ज्यांना घरचे म्हणजे शिक्षण सोडावं लागते की घरात आपल्याला कमवायला लागतं म्हणून. सेल्फ अर्निंगच्या काही हां. कल्पना ते पण कॉलेजमध्ये शिकत त्यांना करता येईल असं. ठीक आहे, मी थॉट प्रोसेस करतो. म्हणजे मी त्याच्यावर आता असं माझा स्वभाव नाही असं काही बोलायचं. मी नीट अभ्यास करून त्याच्यावर आपल्याला काही करता येते का, किंवा ऑनलाईन काही गोष्टी तुम्हाला कामं करता येतील का. सर तसं ऑनलाईन आहे, ऑनलाईन मार्केटिंग करतात थोड्या मुली, पण त्याच्यामध्ये जास्त करून फ्रॉड होत आहे. मी ॲक्च्युली केलेलं आहे एका कंपनीमध्ये, नॅस्वीज कंपनी होती, ते प्रोडक्ट सेलिंगचं केलेलं आहे. पण आता ती कंपनी बंद झाली. पण त्याच्यात कधी मुलींनी पैसे गुंतवलेत आणि कंपनी बंद झाल्यावर त्यांचा असं लॉस झाला. आणि सॉरी, मी अनुभव घेतलाय म्हणून सांगते की खूप अशा गरीब असे कुठले जॉब्स आहेत जे रिमोटली तुम्ही कॉलेजचं शिक्षण करून करू शकता, असे काय आहेत? तुम्हाला काय सुचते का सांगा, मला काय सुचलं तर मी बघतो. खरं हा माझ्याकडे आता पहिल्यांदा असा प्रश्न आलाय, त्यामुळं तुम्हाला काय सुचतंय का तुम्ही सांगा की बाबा कुठले जॉब्स आहेत जे तुम्ही कॉलेज करत करत करू शकता असं तुम्हाला वाटतंय. वेळ तर द्यावाच लागेल त्याला. हा, मग वेळ कुठला देऊ शकताय तुम्ही? कॉलेजमध्ये जर सुविधा उपलब्ध झाली तर तिथल्याही आमचं ते तसं नसलं तरी MSCIT टॅली टायपिंग हे तरी आहे, ते एकदम कमी बजेटमध्ये भेटते का? हां, फीज कमी. कारण बाहेर बघायला गेलं आपण 6,000. टॅली आणि टायपिंग तरी कमी नाही. टॅलीची फी तर 10,000 रुपये. आता माझं काय म्हणणं आहे तुम्हाला, मी तो शेवटला प्रश्न टाकणार आहे. तुमचा स्क्रीन टाईमचा अभ्यास करा संध्याकाळी घरी गेल्यावर. हा, स्क्रीन टाईम मोबाईलचा, आणि आपला वेळ कशावर जातो त्याचा नीट अभ्यास केला पाहिजे. इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, फेसबुकवर आपला वेळ जास्त जातो मान्य करूया. म्हणजे मी आहे, मी काय नाही असं म्हणत नाही. माझी तुम्हाला विनंती काय आहे सगळ्यांना की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे फ्री कोर्सेस आलेले आहेत. फ्री कोर्सेस तुम्ही स्क्रीन टाईमचा दिवसभराचा हिशोब करा. मी मागच्या वेळी गोखले कॉलेजच्या मुलींना म्हणलं 2.5 तास तुमचा जातोय, तर नाही म्हणले 2.5 तास जात नाही, 7-8 तास जातात. तूही हो लगेच मान डोलवली. म्हणजे 7-8 तास जातात, सगळ्यांचे जातात. माझं काय म्हणणं आहे की तुम्ही त्यातला 1 तास हा मी ऑनलाईन कोर्स कुठला तर AI मध्ये करणार असं तुम्ही करा. कोर्सेराचे कोर्स आहेत ते करा. स्वयं हा केंद्र शासनाचा एक प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यावर काही कोर्सेस आहेत. आता टॅलीसुद्धा तुला फ्रीमध्ये काही कोर्सेस करता येतात. तर तुम्ही काय केलं पाहिजे, इंटरनेट आपल्याकडं स्वस्त आहे बऱ्यापैकी, तर त्याचा उपयोग करून असे कुठले कोर्सेस फ्री आहेत त्याची यादी काढायची. मला उपयुक्त कुठले आहेत माझ्या आयुष्यासाठी ते करून तुम्ही करायला चालू करा. आणि दररोजचा 1 तास त्याच्यावर घालवायला चालू करा. आणि तू जसं म्हणली MSCIT किंवा काय, हे जे मला नंतर जाताना लिहून पण दे की कुठले कुठले कोर्सेस आहेत ते आपल्याला कॉलेजमध्ये कशा पद्धतीने चालू करता येतील का तुमच्याकडे बघूया आपण. सर, आता आम्हाला अहिल्याबाई होळकर पास हा मोफत दिलेला आहे, परंतु त्याचा पुरेपूर आम्हाला वापर होत नाही. बसची समस्या भरपूर आहे. मग अशी मी विनंती करतो की विद्यार्थिनींची जेव्हा स्कूल कॉलेज भरते आणि जेव्हा स्कूल कॉलेज सुटते त्याच्यापुरतं तरी तुम्ही बसची संख्या वाढवा. ते आता मी सांगितलं तेच उत्तर. बसेस आता वाढतील, केंद्र शासनाकडनं EVच्या बसेस येत आहेत, ST वाढतील,
त्याला किमान आता EVच्या बसेस याला 1-6 महिने लागतील अजून. म्हणजे KMTची संख्या वाढेल, STची संख्या हळूहळू वाढेल. त्याला 1 वर्षभरात ST सगळ्या आपल्या मॅक्झिमम येतील. सर माझी अशी समस्या आहे की विद्यार्थिनींना म्हणजे ग्रामीण भागातून शहरी भागात बसने प्रवास करतात शाळेसाठी, तर त्यांच्यासोबत गैरवर्तणूक होत असेल किंवा त्यांना त्रास होत असतोय. मग त्या मन मोकळेपणाने कुणाला सांगू शकत नाहीत की असा त्रास माझ्यासोबत झाला आहे किंवा हे झालं आहे. म्हणजे आत्ताच्या मुली बसने प्रवास करणं हे म्हणजे असुरक्षित आहेत. मग तेव्हा तुम्ही काय निर्णय घेऊ शकताय? नाही, आता तुम्ही बोललं पाहिजे, वोकल झालं पाहिजे. तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्ही शिक्षकांना सांगितलं पाहिजे. तुमचे इमिजिएट पालक ते आहेत त्यांच्यापर्यंत सांगितलं पाहिजे. आता 112 नंबर हा कंट्रोल रूमचा आहे, त्यालासुद्धा फोन करून सांगायचं धाडस तुम्ही केलं पाहिजे की बाबा हे असं असं घडते रेग्युलर घडत असेल तर. आणि आता मगाशी सकाळी एका मुलीनं विचारलं, ह्याला सेन्सिटायझेशन महत्त्वाचं आहे. माझं म्हणणं आहे की आपल्याला शिक्षणातनं मुलांना ह्या गोष्टी सांगता आल्या पाहिजेत. आता मुलगा परवा रक्षाबंधन झालं, त्या दिवशी 10 राख्या मुलाच्या हातावर असतात. मग बहीण असते, त्याला आई असते, तर मग स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन त्याचा चुकीचा का, ह्याच्यावर सेन्सिटाईज आपल्याला करायला पाहिजे. आणि शाळेत आता पूर्वी थोडं वेगळं होतं. पूर्वी मुलगा आणि मुलगी दिसले तर थोडं लोक चर्चा आता ॲक्सेप्ट करतात. मित्र असतील, कॉलेजमध्ये आहेत, एकत्र जातात, कोण असं चुकीच्या नजरेनं बघत नाही. तरी देखील समाजामध्ये 1-2% हे राहणारच आहे. त्याला आपण स्ट्रॉंगली फेस केलं पाहिजे. आणि त्यावेळी हे चालते म्हणून मान खाली गाठली तर मग कायम होणार आहे. चालणार नाही म्हणून उभा राहिला तर मग परत घडणार नाही. तिकडे सेकंड राऊंड घेऊया. हा, आता 11वीचं म्हणजे 10वीचा बोर्ड रिझल्ट लवकर लागलेला आहे, पण 11वी ॲडमिशन हे लेट होत चालले. म्हणजे ऑनलाईन केल्यामुळे लेट व्हायले ना. मग ते ग्रामीण भागातील पालकांना सुद्धा ऑनलाईन म्हणजे काय अजून एवढी माहिती नाही. मग ते ऑफलाईन केलं ना, काही प्रमाणात ऑफलाईन केलं मध्ये नाही, म्हणजे ठिकाणी ऑनलाईन आहे. मग त्याचा 11वीच्या मुलींच्या पोर्शनावर पण परिणाम होत चाललाय. परीक्षा त्यांच्या लेट होत चालल्या, अभ्यास करायला वेळ. पुढच्या वर्षी बघूया. आता आम्ही मध्ये सुद्धा हा प्रश्न विधानसभेत सुद्धा सगळ्याच मांडला, सगळ्या पक्षांनी मांडला. म्हणजे एक पक्ष नाही, सगळ्यांनी त्यातल्या त्रुटी होत्या. तर पुढच्या वर्षीपासून ही सगळी प्रोसेस जानेवारीमध्ये तयार राहील असं शासनानं सांगितलं. आणि बघूया पुढच्या वर्षी हे टाईममध्ये आणि व्यवस्थित होईल असा प्रयत्न करूया. आणि ऑफलाईनची तरतूद करता येते का बघू. ऑफलाईनमध्ये काय आहे की क्लॅरिटी राहत नाही की काय होणार माहीत नाही. ऑनलाईनमध्ये किमान ती मेरिट लिस्ट तयार करणं, सगळ्या गोष्टी ॲप्लिकेशन्स आलेलं स्क्रुटिनी करणं हे सोपं जातं. इंटरनेटचा पण प्रॉब्लेम येते ना, म्हणजे कॉलेजमध्ये ऑनलाईन भरायला. आपण काय करतो, काय कॉलेज नाही, ग्रामीण भागात पण सुद्धा काही कॉलेज आपण काय करतो, 10 तारीख शेवट असली की त्याच दिवशी जातो, त्याच दिवशी सर्व्हर डाऊन होतो. आपण जे मुदत दिलेली असते, आम्ही आता बॅकएंडमध्ये डाटा बघितला की नाही, मॅक्झिमम फॉर्म हे शेवटच्या 2 दिवसात भरले जातात. मग असं का, आपण सुद्धा ज्यावेळी सुरू होतं त्यावेळी विद्यार्थिनी भरलं, तर मग फॉर्म भरायची मुदत संपल्यावर आमच्याकडे अनेक लोक येतात की भरा म्हणून. नमस्कार सर, मी श्रुतिका निवास मोठे, माझे वडील पत्रकार आहेत. सकाळला मी ज्योतिबा डोंगरपाशी जी पोहाळे गाव आहे तिथून येते. आमच्या गावाला ST नाही आणि आहे ती दुपारपर्यंत आहे आणि ती सुद्धा फिक्स नसते. आणि आम्हाला मग निघव्यापर्यंत जायला लागतं आणि तिथून मग कोण ओळखीचे दिसेल त्यांच्यासोबत जायला लागतं. आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो आमचा आणि अभ्यासाला थोडा कमी वेळ मिळतो. तर ST चालू करा. मी तेच सांगितलं, ST आणि KMT 2 हे कॉमन विषय आहेत. आता मला जे तुमच्या विद्यार्थ्यांच्याकडनं येतात ना, तर मी थोडं आता काय करतो, तुमचा हा कॉलेजेसचा राऊंड झाला माझा की प्रत्येक कॉलेजला एक पत्र पाठवून मुलं तुमच्याकडनं कुठनं येतात, आता तू पोहाळ्यात नाही, ती पन्हाळ्यातनं, तर कुठनं येतात याचा अभ्यास करून तिथल्या ST वेळेवर सुटतील का, हा एक मी एक्सरसाइज करायचा प्रयत्न करतो. आता तुमच्या सगळ्या कॉलेजेसना पत्र पाठवून तुमची माहिती घेतो की बा तुमचे कुठनं मुलं येतात, ती तुम्ही माहिती द्या. आणि मग ST बरोबर बोलून मॅक्झिमम तुमच्या कॉलेजच्या टाईममध्ये ST येतील अशी काही व्यवस्था करता येते का बघतो. परंतु प्रॉब्लेम सॉल्व्ह कधी होईल, मगाशी म्हटल्याप्रमाणे ST वाढल्यावरच हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार. आणि ती जसं म्हटली की ज्या गरीब विद्यार्थिनी आहेत, म्हणजे आमच्या कॉलेजमध्ये सुद्धा 11वीला आहेत की ज्यांची परिस्थिती गरीब आहे, काहींना आईवडील नाहीत, अशा मुलींसाठी तुम्ही जर मलाबार जशी स्कॉलरशिप देते CSR फंडातून, त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा त्या मुलींसाठी स्कॉलरशिप चालू केली तर त्यांना थोडा हातभार मिळेल. कारण
काही मुली अशा आहेत ज्या पैशामुळे शिक्षणापासून वंचित राहतात, तर त्यांना खूप मदत होईल ती मोठी. तुमच्या नावाने जर ती स्कॉलरशिप चालू केली तर. नाही, त्याला काय कुठलीही गोष्ट चालू केली ना, माझं काय आहे, ती कंटिन्यूस राहिली पाहिजे. म्हणजे 1 वर्ष मी कुठलीही गोष्ट केली ना, 1 वर्ष करत नाही, मग ती कंटिन्यूस ठेवायला पाहिजे. मग कंटिन्यूस आपण तेवढं देऊ शकतो का हा विचार केला पाहिजे. तर त्याला आपण आता हा तुमच्या कॉलेजमधून हा विषय माझ्याकडे आला आहे, म्हणजे गोखले कॉलेजमध्ये आला नाही हा विषय, किंवा सांगायला कोण विसरला असेल, तर आपण काय सिस्टीम वर्कआउट करता येते बघू. की अशा मुलींना आता रोटरी क्लबसारख्या संस्था आहेत, काही कंपन्या CSR फंडिंगमधनं मुलांना दत्तक घेतात. तर आपल्याला काय प्लॅटफॉर्म करता येतो का सोशल मीडियावर, की या मुलींना त्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर आणायचं आणि काही चांगल्या लोकांनी दत्तक घ्याव्यात त्या मुली, म्हणजे 11वी 12वीच्या शिक्षणासाठी. असं काय करता येते काय. मी आता मायापर्यंत आला आहे, मी त्याच्यात काहीतरी प्रोग्रेस करतो. मी एकटा करू शकत नाही, मला टीम लागेल, सगळ्यांनी मदत करावी लागेल. 100 जण आम्ही एकत्र आलो आणि प्रत्येकानं कॉन्ट्रीब्यूट केलं तर मग सगळ्यांचं काम होईल. त्यातला प्रॉब्लेम काय की नंतर काय होतं, ज्याची परिस्थिती आहे तो पण मागायला लागतो, है ना. त्यामुळे त्याचे रूल्स करणे, त्याची स्क्रुटिनी करणे, आणि जो खरंच आईवडील नाहीत, खरंच गरीब आहे, त्यालाच ते मिळालं पाहिजे असं काही तर सिस्टीम राबवता येते का बघतो. आणि तुम्ही काही त्याला सजेशन्स द्या आम्हाला, की बाबा नियमावली काय असली पाहिजे ह्याची, त्याची चेकिंग कोण करायची, तिथं शेजारी राहणाऱ्या 5 मैत्रिणींनी त्याचं कन्फर्मेशन द्यायचं, नाहीतर त्या 5 मैत्रिणी जबाबदार राहतील चुकीची माहिती दिली तर. अशी काय तर सिस्टीम लावता आली आणि एक प्रोसेस करता आली तर आपण काहीतरी विचार करूया त्याचा. तुमच्या समाजामध्ये खूपच चांगलं नाव आहे. तुम्ही जसे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करता, त्याप्रमाणे जर तुम्ही कॉलेजमधील सुद्धा मुलींना वह्यांचे वाटप केले तर ती सुद्धा खूप छान मदत होईल. त्या वह्या मला सगळे कार्यकर्ते देतात वाढदिवसानिमित्त, त्यामुळं त्या सगळ्या वह्या लोक देतात. मी थोड्या वह्या त्यात 1 लाख वह्या मी विकत घेऊन त्यात घालतो आणि लोक राहिलेले देतात. त्यामुळं सगळ्यांना देणं कितपत शक्य आहे मला माहीत नाही, प्रयत्न करूया. पण तो खोटं काय बोलणार नाही मी तुम्हाला देतो म्हणून. आता होय म्हणलं तर मला सगळ्या कॉलेजला द्यायला लागेल. सर, मी सायली पाटील, मी मलकापूर या ठिकाणाहून येते. शाहूवाडी मलकापूर, हां, त्या ठिकाणाहून बसची खूपच गैरसोय आहे. आणि कंडक्टर तर असं बोलतात की परत आम्हाला पण काही बोलता येत नाही. हा ठीक आहे. आता म्हणजे हा एक तक्रारीचा, आता काय आपण तुमचं जे आता होतंय ते सगळं आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय, त्याचे पॉईंट्स काढतोय, नंतर त्याच्यावर मी कारवाई करतोय, म्हणजे त्याच्यावर कारवाई माझी चालू असणार. त्यामुळे हा मुद्दा मी आता सिरियसली घेतो. आणि सर, CBS ते परीख पूल ह्या ठिकाणात इतकी अस्वच्छता आहे, पावसाळ्यात नाल्याच्या पाण्यातून यावं लागतंय आम्हाला. परीख पुलाचं ना, परीख पुलाचं काय, आता फुट ओव्हर ब्रिज त्याचा व्हायचा, त्याच्या रेल्वेच्या परवानगीचा विषय होता. आता तो होईल, तो 1 वर्षभरात पूर्ण झाला की मग तुमचा मग परीख पुलाच्या खालनं यावं लागणार नाही तुम्हाला. आणि सर, म्हणजे ओपनवाली जे आहेत विद्यार्थी, त्यांना जास्त मार्क पडून पण चांगल्या कॉलेजला मिळत नाही. पण जे कास्टमधले आहेत त्यांना कमी मार्क पडून सुद्धा चांगल्या कॉलेजला मिळते. अनेक समाजातला घटक असा आहे की जो वंचित आहे अनेक गोष्टींपासून. आता अपॉर्च्युनिटी भरपूर आहे, आता अपॉर्च्युनिटी नाही असं म्हणणं नाही, मार्क चांगले मिळवले पाहिजेत. कॉलेजेस आता सुदैवानं काय झालं आहे, NEP इम्प्लिमेंट झाले. NEPमध्ये स्टँड अलोन ऑटोनॉमी मिळाले कॉलेजेसना, त्यामुळे आता इंटेक वाढतील सगळ्या कॉलेजेसचे, त्यामुळे सगळ्यांना ॲडमिशन मिळेल. आता NEPमध्ये काय आहे, ग्रॉस एनरोलमेंट रेशो, म्हणजे 12वी नंतरचं उच्च शिक्षणासाठी 24 ते 27% लोक आहेत, ती 50% पोचवायचं काम चालू आहे. त्यामुळं संख्या वाढेल आणि अपॉर्च्युनिटी पण मिळेल, असं नाही मिळणार नाही असं होणार नाही. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटला ती प्रक्रिया खूपच जटिल आहे, त्यात काही सुधारणा करता येईल का, सोपी करता येईल का ती प्रक्रिया? आता कॉलेजमध्ये आणि शाळेतच देतात ना आणून तुम्हाला? नाही, स्वतः काढावं लागतंय. ते द्यायला लागतं, कारण की आता बेनिफिट असल्यामुळं ते खरं आहे का नाही ते प्रूव्ह करायला लागतं. नाही, ते होतंय, होऊ शकते, तसं काही नाही. काही पुरावे निदान असले तर त्यात करता येते. त्यामुळं आम्ही देखील, हा विवेकानंद कॉलेजच्या वेळी आलता विषय, विवेकानंद कॉलेजच्या विद्यार्थिनीने एकानं मांडला होता.
तर मी त्याचा अभ्यास करतोय आणि त्यांना पत्र लिहितोय, कारण मी इंडिव्हिज्युअल एकेकाची केस सगळ्यांचा प्रॉब्लेम असेल तर मी त्या जात पडताळणीवाल्यांना लिहिणार आहे त्याच्यावर की बाबा हे पुरावे ग्राह्य धरून तुम्ही करा, आणि ते जे पुरावे लागतात तुम्ही सुद्धा आता काय आहे, मी मगाशी म्हटलं तसं इंटरनेटवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत, शासनाचे नियम इंटरनेटवर अवेलेबल आहेत की कुठल्या गोष्टींचे पुरावे लागतात, किती लागतात, तुम्ही सुद्धा अभ्यास केला पाहिजे. अधिकारी सांगतात म्हणून नाही, तर जे समजा मागचे दाखले नसतील तरी ते देऊ शकतात काही पुराव्याला. तुमच्या इमिजिएट फॅमिलीमध्ये जर मिळाला असेल दाखला तर तो ग्राह्य धरावा अशी कोर्टाचे निर्णय आहे. त्यामुळे तुम्ही अभ्यास केला पाहिजे, कारण हा मुद्दा मी त्यांच्यापर्यंत नेणार आहे जात पडताळणी कमिटीकडे. नमस्कार सर, मी मनाली जितेंद्र कांबळे. मी कमला कॉलेजची विद्यार्थिनी आहे, सॉफ्टबॉल खेळाडू आहे. बरं. आमची ही समस्या आहे की म्हणजे आम्ही खेळायला जातो, पैसे हे भरावे लागतात. नॅशनलला वगैरे 10,000 वगैरे भरायला लागतात. साधं म्हणजे असं जळगाव वगैरे पूर्ण टीम जात्या वेळेस एका पोरगीला तर 4,000 वगैरे काढायला लागतात. तिथली फी वगैरे, राहण्याची सोय वगैरे करायला लागते. नाही, कॉम्पिटिशनमध्ये जाताना आपल्याला करावं लागणार. तुम्ही ज्यावेळी शासकीय स्पर्धेला जाता त्यावेळी तिथली व्यवस्था करतात, राहायची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था ही तिथं गव्हर्नमेंट करतं. ज्यावेळी तुम्ही शासकीय स्पर्धेला जाता, इतर प्रायव्हेट स्पर्धेला गेलं की आपल्याला थोडा खर्च करावाच लागतो. खरं भरपूरच करायला लागतं. एका टायमिंगला 10,000 म्हणजे घरातली परिस्थिती नसते. किती स्पर्धेला आपण भाग घ्यायचा हे आपण ठरवलं पाहिजे. आता काय व्हायला लागले, कॉम्पिटिशन्स फार व्हायला लागले. ज्या कॉम्पिटिशन्स माझ्या करिअरसाठी महत्त्वाचे आहेत, ज्या कॉम्पिटिशनमध्ये मी एक्सेल केल्यावर मला सर्टिफिकेट मिळणार आहे, ते सर्टिफिकेट मला मार्क्स मिळवून देणार आहे, क्रेडिट मिळवून देणार आहे. म्हणजे तुमच्या सर्टिफिकेट तुम्हाला मार्क्स मिळतात ह्याच्यात सुद्धा, तर त्या स्पर्धेलाच गेल्या पाहिजे. आता काय व्हायला लागले, इंडिव्हिज्युअल स्पर्धा घेतात, तुम्ही जाता त्या स्पर्धेला, त्याला जाऊन उपयोग नाही, मग तुम्हाला तो स्वतः खर्च करावाच लागेल. ज्युनियर नॅशनल वगैरे असते त्याला जाताना. ज्युनियर नॅशनलला गव्हर्नमेंट खर्च करतं. नाही, आम्ही स्वतः करतो. किती? स्कूल नॅशनल जे असते त्याला फक्त होते मदत पैशाची. आणि परवा कनी 2 मुली चीनला गेलत्या आपल्या कोल्हापूर मधल्या, त्यांना 1,70,000 खर्च होता. म्हणजे त्यांनी क्रीडा ऑफिसकडे 3 वगैरे मागणी केली, खरं पाहिजे तेवढी मदत मिळाली नाही. त्यासनी लोन करून असं म्हणजे इकडे तिकडे करूनच त्यांना पैसे. आता काय हे सॉफ्टबॉल असोसिएशन आहे, असोसिएशनच्या स्पर्धा ठरलेल्या आहेत, किती स्पर्धा आहेत. आता त्या स्पर्धेला जाताना त्या असोसिएशननं त्यांना मदत केली पाहिजे. हा, मग ती मदत होत नाही सर, असोसिएशननं करायला पाहिजे त्यांना. क्रीडा ऑफिसकडनं पण होत नाही सर मदत. काय आहे, तुम्ही गव्हर्नमेंटच्या स्पर्धेतनं गेला, एशियन गेम्सला गेला, गव्हर्नमेंटचे इंडियाची टीम म्हणून, त्यावेळी गव्हर्नमेंट सगळा खर्च करतं. हे इंडिव्हिज्युअल कॉम्पिटिशनला गेल्यावर करत नाही, परंतु हे आता असोसिएशननं काही प्रमाणात मदत करायलाच पाहिजे. असोसिएशननं करायला पाहिजे. इंडियाच्या टीम मधूनच त्या दोघी गेलेल्या. हा, म्हणजे आशियाचं होतं, आशिया म्हणून होतं. हा, मग नाही, मग त्याचे पैसे गव्हर्नमेंटच देते. नाही, त्यासनी नाही, स्वतः भरायला लागले त्यासनी पैसे. म्हणजे त्यांनी मागितलं, प्रयत्न केले, पण पाहिजे तेवढं नाही मिळालं त्यांना. नाही नाही, त्याचं बजेट ठरलेलं असतं, तिकिटाचे पैसे ठरलेले असतात सगळे. मिळालं नाही सर. म्हणजे अशी अपेक्षाच नव्हती की एवढं कमी असं पैसे मिळतील. नाही नाही, तू काय कर, आता हे झाल्यावर कार्यक्रम करणे जे गेले होते त्या दोघींना मला फोन लावून द्या, मी त्यांच्याशी बोलतो, त्यांना किती मिळाले आणि का अजिबात मिळाले नाहीत विचारतो. हां, हे झालं की मला फोन जोडून द्या त्यांना. आणि मग नॅशनल वगैरे असते त्यावेळेस मुलींचं, लहान मुली म्हणजे जाऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांचा गेम चांगला असते, खरं घरातली परिस्थिती नसते. मॅचेसला नाही, खरं नॅशनल्सला वगैरे असतं म्हणजे नाही राहू दे वगैरे, आता पूर्ण टीम असतात, म्हणजे एक मुली असतात बारक्या आता जॉईन झालेल्या वगैरे. नाही, खरं त्याला तिथं राहायची व्यवस्था, जायची व्यवस्था ही त्याला अनुदान आहे, त्याला पैसे दिले जातात. नाही मिळत सर. ठीक, मी बघतो. मी आता तुमचं झालं की कारण आम्ही आता म्हणजे खेळलो एवढं, कुठलीही मदत आम्हाला मिळाली नाही. स्वतः आम्हाला म्हणजे इकडून तिकडे आमचे आई वडील काय करतील त्यात. असोसिएशननं थोडं, आता सॉफ्टबॉल असोसिएशनचा अध्यक्ष कोण आहे इथं माहिती आहे तुला नसणार, तुमचे टीचर कोण आहेत? संदीप लंबे सर. नाही, इथले कमला कॉलेजचे गावडे मॅडम आहेत. ठीक आहे, मी बोलतो. हे झालं की मला एकदा आपण त्या दोन्ही विषयावर बसूया. म्हणजे फेडरेशनला पण काहीतरी मदत मिळावी सर.
फेडरेशनला येते क्रीडा मदत. ऑफिसकडून मिळाली तरी चालेल. आमच्यापर्यंत नाही हा, तुमच्यापर्यंत द्यायला पाहिजे त्याने. ठीक आहे, मी म्हणजे बोलतो. महिन्याला 2-3 वेळा मॅचेस होतात, ते महिन्यातून 2 वेळा जायला लागते. महिन्यात जसं 2 महिन्यातून असं जायला लागते सारखं. ते सारखं पैसे घालायला लागतातच. काहीतरी मदत फेडरेशननं द्या. मदत करायला पाहिजे, त्याला फेडरेशनच मदत करायला पाहिजे तुम्हाला. 2-3 मी काय करतो, बोलून घेतो. म्हणजे तुम्हाला मागच्या आता एशियन गेमचं दोघींचं सांगितलं, तुम्ही त्यांना किती दिलेत तुम्ही नावं सांगा मला त्यांची, किंवा फोनवर बोलणं करून द्या, मी विचारतो त्यांना मिळालेत का नाही. क्रीडा ऑफिसकडून काहीतरी मदत व्हावी सर. ठीक आहे, बघूया पॉलिसीत बघूया आपण काय करता येतं. थँक्यू. सर आजकाल महागाई खूप वाढली आहे, तर म्हणजे जे तरुण शिकून घरी बसले आहेत त्यांना काही रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील का? नाही तर हे काय, शेवटी मी पॉलिटिकल बोलणार नाही, यात सगळ्यांना पहिलंच सांगितलेलं आहे. त्यामुळं मी टीका किंवा काय असं बोलणार नाही. परंतु आता काय आहे की जेवढं चॅलेंजेस आहेत तेवढ्या अपॉर्च्युनिटी पण आहेत. आता काही लोकांनी कोल्हापूर सोडायचं नाही असं म्हणून चालणार नाही. कोल्हापुरात जॉब मिळाला पाहिजे ही आमची सुद्धा भूमिका आहे राजकारणातल्या माणसांची. परंतु जर बाहेर मिळत असेल तर बाहेर जायची पण तयारी ठेवली पाहिजे. जे पडेल ते काम करायची तयारी आता असली पाहिजे. आणि अपडेट व्हायला पाहिजे सगळ्यांनी आता. म्हणजे काही ना काहीतरी स्किल तुमच्यामध्ये व्हायला पाहिजे. फक्त आता तुम्ही ग्रॅज्युएट झाला की तुम्हाला जॉब मिळेल अशी परिस्थिती नाही आहे आता. तुम्हाला कशा ना कशात तर स्किल स्वतःचं दाखवावं लागेल आणि प्रयत्न सातत्यानं करावं लागेल. गुड आफ्टरनून सर. माझा क्वेश्चन असा आहे की 10th-12th नंतर जी मुलं आहेत ती आउटसाईडला म्हणजे बाहेर शिकायला जातात, पुणे मुंबईसारख्या सिटीमध्ये, तर आपल्या कोल्हापूरमध्ये तशा फॅसिलिटीज का नाही आहेत? निदान 60 to 50% तरी व्हाव्यात. नाही, आता तसं पूर्वी कसं होतं की सिलेबस करिक्युलम मुंबई पुण्यामध्ये वेगळा असायचा. आता तसं नाही राहिलं. आता शिवाजी विद्यापीठात सुद्धा सिलेबस सेम आहे, करिक्युलम सेम आहे. म्हणजे आता जायची गरज आहे असं मला वाटत नाही. परंतु आपण एक वातावरण तयार केलेलं आहे की पुण्याला गेलं की असं होणार आहे, मुंबईला गेले की असं. तसं नाही आहे. आता इथं शिवाजी विद्यापीठात गेल्या 30 वर्षात शिकले, त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाहीत का? ते मोठे झाले नाहीत का? आता इंडस्ट्रीमध्ये जी मुलं आहेत ती सगळी शिवाजी विद्यापीठातलीच आहेत. जे बिझनेसमॅन आहेत ते शिवाजी विद्यापीठातनं पास झालेले आहेत. असं नाही आहे. आपण मार्केटिंगची ही स्ट्रॅटेजी आहे. म्हणजे पुन्हा मुंबईला गेलं की चांगलं मिळतं असं नाही आहे. आत्ता इथं आहे. माझं काय म्हणणं आहे, तुम्ही 12वी नंतर ज्या कोर्सला जाणार आहे तुम्ही आता काय केलं पाहिजे की कुठल्या कॉलेजला ॲडमिशन घेताना कम्पेअर केलं पाहिजे की पुन्हा सिलेबस काय आहे, त्यांनी इनकॉर्पोरेट काही गोष्टी केल्यात का नाही हे बघितलं पाहिजे आणि मग चूज केलं पाहिजे कॉलेज. आता कारण की तुम्हाला जे नॉलेज मिळणार आहे ते आत्ताच्या घडीला जे उपयोगाचं आहे ते नॉलेज मिळणार आहे का, आणि ते सिलेबसमध्ये करिक्युलममध्ये आहे का, ह्याचा अभ्यास करायला पाहिजे. आता हर्ड मेंटॅलिटीनं तुम्ही जाऊन उपयोग नाही. हर्ड मेंटॅलिटी लक्षात आली ना. पूर्वी ठीक होतं हर्ड मेंटॅलिटी. मैत्रिणीने घेतलं म्हणून आम्ही घेतलं, मित्रानं घेतलं म्हणून आम्ही घेतलं, आईनं सांगितलं म्हणून घेतलं, वडिलांनी सांगितलं म्हणून घेतलं. तुम्ही नाही. तुम्ही अभ्यास केलाच पाहिजे स्वतः. आता इंस्टाग्रामचं सगळं तुम्हाला माहीत आहे. आता 10 मिनटापूर्वी कुणाचं रील आला ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता की नाही? होय का नाही? हां. मग हे जर आम्ही अपडेट इंस्टाग्राम बाबतीत असेल, माझा विरोध नाही त्याला, सोशल मीडिया पाहिजे, तर मग माझ्या करिअरसाठी जे गरजेचं आहे त्यात मी अपडेट राहायलाच पाहिजे. त्यामुळे आत्ता तो काळ संपलेला आहे की पुन्हा मुंबईलाच गेलं तरच आपलं करिअर होणार आहे असं नाही आहे. कोल्हापुरात सुद्धा करिअर होऊ शकतं. थँक्यू. सर माझी अशी रिक्वेस्ट आहे की आपला उंचगाव जवळचा जो पूल आहे तिथं ट्रॅफिक खूप, आम्ही किती जरी सर नाही खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाल्यासारखं झाला आहे. कारण आम्ही किती जरी लवकर यायचा प्रयत्न केला. तू चालत यावं म्हणून ट्रॅफिक जाम होतं. नाही सर, मी वसगडातून येते. मग आता काय झालंय तुला सांगतो, तिथं तो पूल कमी पडायला लागलाय आता. हा, आता तो पूल तिकडचं बांधकाम चालू आहे, काम चालू आहे. अजून तुम्हाला किमान 1.5 वर्ष त्रास आहे तो. पण मग हे आमचं प्रॅक्टिकल नाही होणार. मी आज तुम्हाला काहीतरी चुकीचं बोलणं बरोबर नाही, मला माहीत आहे. मी त्या प्रक्रियेत आहे. तिथं पूल खालचा मोठा राऊंड सर्कल होणार आहे आणि
तिकडनं MIDCतनं पाईपलाईन जाती पाण्याची, ती शिफ्टिंग आहे, सगळा तो मोठा चौक होणार आहे. तो पूल पाडला जाणार आहे. पाडला कधी जाईल? ज्यावेळी सरनोबतवाडीचा होईल त्यावेळी. मग सरनोबतवाडीचा पूर्ण झाला की तुमच्या लक्षात येईल की केवढा मोठा होणार आहे. कारण किमान 1.5 वर्ष लागणार. आणि आता ट्रॅफिक एवढी वाढली आहे तिकडं, म्हणजे पुढं जाणाऱ्यांची संख्या एवढी नव्हती पूर्वी. मी सुद्धा किमान 10-20 वेळा थांबून ट्रॅफिक तिथलं काढलेलं आहे. म्हणजे एवढा त्रास आहे तिथं ट्रॅफिकचा. आणि संध्याकाळी आणि सकाळी खरं ते ब्रिज पाडून मोठा होईपर्यंत 1-1.5 वर्ष टाईम मॅनेजमेंट करा. 20 मिनटं तिथं जाणार आहेत असं. 1 तास 2 तास जाते सर आमच्या तिथे. 3 तास असं सर जाते आणि किती पण म्हणजे तिथं ट्रॅफिक असतोच नाही. नाही आता मी आमचं कसं महत्त्वाचं वर्ष आहे 12वी, आता बोर्डची परीक्षा वगैरे आमचे प्रॅक्टिकल्स मग ह्याच्याने मी आता काय करतो, मी सारखं पोलिसांना सूचना देतोय. तावडे हॉटेल आणि 2 ठिकाणी कायम ट्रॅफिक जाम आहे. तरी 4-4 पोलीस असतात. तरी पण आता गणपतीत त्रास होईल थोडा. गणपतीनंतर कंटिन्युअस पोलीस तिथं राहतील असं काहीतरी व्यवस्था करूया आपण. नाही, नसतात. मी स्वतः तिथं उभारून फोन करतो आणि सांगतो या लवकर येतात आणि उभा राहा म्हणून. नाही, मेजर प्रॉब्लेम आहे. मी परत त्याच्यावर सिरियसली घेतो जरा अजून. माझं नाव कौमुदी सावळ, मी सायन्सला आहे. मी कमला कॉलेजच्या हॉस्टेलला राहते. तर आमच्या हॉस्टेलच्या बॅक साईडला खूप ट्रॅफिक असतंय आणि आम्हाला संध्याकाळी म्हणजे स्टडीला म्हणजे बसायलाच होत नाही, कारण एवढ्या ट्रॅफिकमध्ये आमचा अभ्यास होत नाही. आणि त्याचबरोबर मागे नाला आहे, सो पाऊस पडले की तिथे पूर्ण पाणी जाम होतं. त्यामुळे मग त्याचा सुद्धा आम्हाला त्रास होतोय. तसंच आमच्या कॉलेजच्या पुढे गेटला सुद्धा त्या गटारीचं पाणी सगळं येतंय. परत ते पेंटॅगॉनच्या इथे पाणी येतंय. मग आम्हाला असं क्लासला ते जाताना खूप त्याचा हे होतंय. तर तुम्ही त्याच्यावर काय या वर्षी झालं का काय? यावर्षी झालं का? पेंटॅगॉनच्या इथे पाणी साठलेलं पहिला पाऊस होता पहिला त्यावेळी. पाऊस. आता काय झालंय, आपण क्लायमेट चेंजमुळं पूर्वी आमच्या लहानपणी पाऊस 3 महिने पडायचा, म्हणजे कंटिन्युअस पडत राहायचा. आता क्लायमेट चेंजमुळं 48 तासात हेवी रेनफॉल होतो. म्हणजे 100 मिलीमीटर पाऊस, 200 मिलीमीटर पाऊस हा 48 आवर्समध्ये पडतो. पाणी पुढं जाऊच शकत नाही काही केलं तरी. अशी परिस्थिती आपली निर्माण झाल्या. आता काल मी वाराणसीला होतो. काल एवढा पाऊस पडला की बोलू नका. प्रयागराजला 8 दिवसापूर्वी प्रचंड पाऊस पडला. 24 तासात जर पाऊस जास्त पडला तर हा प्रॉब्लेम होणार. आता वर्ल्ड बँकेकडून एक प्रोजेक्ट आला आहे कोल्हापूर, इचलकरंजी, सांगलीसाठी. हे शहरातलं जे पाणी आहे ते पावसाचं पाणी, पुराचं पाणी बाहेर काढण्यासाठी नाले मोठे करणं आणि तो पाणी पुढं घेऊन जाणं. तर त्यात हा सुद्धा परिसर त्यामध्ये आहे. त्याला वेळ लागेल, 2-3 वर्ष लागतील अजून. 3 पावसाळे तुला काढायला लागणार अजून. आणि दुसरा मुद्दा राहिला की आवाज, ट्रॅफिकचा आवाज. आता ते हॉस्टेलच तिथं असल्यामुळं तो प्रॉब्लेम आहे. मग त्याला आता पर्याय नाही, खिडक्या बंद करून बसलं पाहिजे. आणि माझा नेक्स्ट क्वेश्चन होता की आता मी बावड्यातलीच आहे, म्हणजे जीवन कल्याणला मी शाळेला होते. मग तिथे कसं स्कूलमध्ये गाईड करायला आपल्याला यायचे. मग मी काय म्हणते की कॉलेजमध्ये काय येत नाही, कारण आता आमच्या कॉलेजमध्ये क्लासमध्ये की खूप म्हणजे खेडेगावातल्या मुली असतात ज्यांना माहिती नसतं की आता आफ्टर 12-10 नंतर आपण काय करायचं, कोणत्या मार्गाला जायचं किंवा काय. मग जे तुम्ही शाळेत गोष्टी येत आहेत ते मेन म्हणजे आता आपलं मेन हे आहे ना करिअर. शाळेत कोण येते गाईड करायला? सर ते नसतात ना, म्हणजे बाहेरचे येतात. ते कसं असतं की 2 गोष्टी येतात मार्गदर्शनाच्या. ज्यांना 11वी-12वीला वाटत असते तुम्ही त्यांच्याकडे ॲडमिशन घ्यावी अशी कॉलेजवाले येतात, आणि 12वी नंतर पुढं ॲडमिशन घ्यावे असे येतात. हे मार्गदर्शन करायला येतात. मग हे कॉमन आहे, सगळीकडं कॉमन आहे. तर माझं काय म्हणणं आहे की करिअर गायडन्स आता तुम्ही अनेक कॉलेजेस करतात. मी कमला कॉलेजला विनंती करतो की 11वी-12वीच्या मुलामुलींना करिअर गायडन्ससाठी काही लेक्चर वर्षातनं 1-2-3 लेक्चर ठेवता येतात का म्हणून त्यांना विनंती करतो. दुसरं, मी मगाशी म्हटलं तसं बोललो का नाही माहीत नाही मला, इंटरनेट हे आपल्याकडे स्वस्त आहे म्हणून आपण 8 तास स्क्रीनवर असतं. आता ऑनलाईन जगातलं सगळं अवेलेबल आहे. जेवढ्या वाईट गोष्टी ऑनलाईन अवेलेबल आहेत त्याच्या 1 लाख पटीनं चांगल्या गोष्टी जगातल्या
ऑनलाईन अवेलेबल आहेत. तुम्ही टेट टॉक माहिती आहेत का? टेट टॉक ऐकून आहे का? हां, टेट टॉक तुम्ही ऐकायला चालू करा. यूट्यूबवर चांगले चॅनेल्स आहेत जे तुम्हाला करिअरबद्दल माहिती देतात की कुठलं करिअर करायचं, माझी आवड कशात आहे, ते जे आवडीचे तुम्हाला टेट टॉक तुम्हाला येतात. टेडचा ॲप आहे TEDx, तो ॲप तुम्ही बघा आणि त्याच्यावर तुम्हाला येईल की करिअरच्या दृष्टीनं कुठले टॉक्स आहेत ते ऐका. ते देखील तुम्हाला चांगली माहिती देऊ शकतात. येणारा माणूस एखाद्या विषयावर बोलेल परंतु मोबाईलवर तुम्हाला 1000 गोष्टींची माहिती मिळू शकेल. आणि म्हणून आत्ता असा तुमच्या जनरेशननं मला गायडन्स मिळाला नाही असं म्हणण्याचा काळ नाही आहे. आमच्या जनरेशनचा होता, कारण की इंटरनेट नव्हतं आमच्या काळात. आम्हाला कुणाच तर ऐकावंच लागायचं. आम्हाला ज्यांनी सांगितले, ज्या ज्ञानी माणसानं सांगितलं आहे तोच फायनल होतं. आम्हाला त्यावेळी सांगितलं असेल सायन्सला झालं, त्यांनी सांगितलं सायन्स म्हणजे आम्ही दुसरं सांगणारा माणूसच नव्हता आम्हाला 30 वर्षापूर्वी. आता तसं नाही आहे. आता इंटरनेट तुमच्याकडे एवढं मोठं शस्त्र आहे की तुम्ही त्याचा योग्य वापर. म्हणून माझी विनंती आहे, मी शेवटला सांगणार होतो की संध्याकाळी झोपताना स्क्रीन टाईमचा हिशोब करा आणि सगळ्यांनी जाताना, आता कॉफी दिली आहे, मी सँडविच पण देणार आहे. मला मोठा भाऊ म्हणून शब्द द्यायचा आहे की 1 तास मी स्क्रीन टाईम कमी करणार. कोण मान डोलवना म्हणणार का आलो याला भेटायला. हां, आणि तो 1 तास माझं म्हणणं आहे, हिनं जो विचारला प्रश्न त्याच्यासाठी घालवा. यूट्यूबवरचे चांगले चॅनेल्स, टेट टॉक चांगले असतील ते बघा. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे आता आलेलं आहे, म्हणजे गेले 2 वर्ष आता याचा प्रचंड चर्चा, तुमच्याकडे पण चर्चा त्याची आलेली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे मोफत कोर्सेस आहेत. कोर्सेराच्या प्लॅटफॉर्मवर आहेत, हार्वर्डच्या प्लॅटफॉर्मवर आहेत. हार्वर्ड युनिव्हर्सिटीचा फ्री आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर कोर्स आहे. किती लोकांना माहीत आहे? तुला माहीत आहे, चला 1 जण तरी तुला माहीत आहे, 2-3 माहीत आहे. तर तुम्ही ते आत्मसात करा आणि तुम्हाला एक्सक्यूज देता येणार नाही आता की आम्हाला कोणी गाईड केलं नाही, कारण तुमच्याकडे माहिती एवढी आहे. तुमचं आयुष्य शेप करायला तुमच्याकडं प्रचंड इन्फॉर्मेशन आत्ता आहे. इन्फॉर्मेशनचा महासागर तुमच्या पुढे आहे. यू हॅव टू चूज प्रॉपरली. हां, चूजिंग करताना गायडन्स घ्या. चूज करताना तुम्ही कन्फ्युज्ड असचिला तर तुमच्या शिक्षकांना विचारा, तुमच्या मोठ्या भावाला विचारा किंवा आणि कोण असेल करिअरमध्ये त्यांना विचारा आणि गायडन्स घ्या, काय हरकत नाही. परंतु हे इन्फॉर्मेशन आता आमच्यापर्यंत पोचली नाही. ह्या जनरेशन तुमची म्हणू शकत नाही. आता आम्ही म्हणू शकत होतो, आम्हाला माहीतच नव्हतं. कारण की वर्तमानपत्र सोडलं तर इन्फॉर्मेशनचा सोर्स नव्हता, किंवा भेटलेला माणूस सोडला तर इन्फॉर्मेशनचा सोर्स आमच्या शाळेच्या टाईममध्ये नव्हता. आता तसं नाही. तुम्हाला आता यू कांट से की मला माहीत नव्हतं. तुमच्याकडं सगळी व्यवस्था इंटरनेटमुळे आहे, त्यामुळे त्यातनं गायडन्स घ्या. ठीक आहे, थँक्यू. सर, माझा प्रश्न असा होता की जे आता ॲडमिशन होतं आहे नवीन 11वी मुलींचे, मग आता मी सायन्सला आहे, तर सायन्सचे ॲडमिशन 11वी मुलींचे अजूनपर्यंत झालेले नाही आहेत कन्फर्म. तर ते प्रोसेस खूप लांब होत्या. मग ते परीक्षा पण लवकर येते आता फेब्रुवारीमध्ये. मग ते आमचं जे पोर्शन आहे ते कव्हर होत नाही आहे पूर्ण. तर ते कॉलेज चालू झाले का नाही झाले? नाही होत ना, ते पूर्णपणे त्यांचे रोल क्रमांक येईपर्यंत प्रॅक्टिकल पण चालू होत नाहीत. नाही, सायन्स ॲडमिशन प्रोसेस झालेली नाही अजून. नाही झालेले अजून. 5वा राऊंड त्यांचा अजून चालूच आहे. पेपरमध्ये पण पहिले 4 राऊंड झालेल्यांचे तरी झाले असतील. त्यांचे झाले, त्यांचं चालू झालं असेल ना कॉलेज. त्यांचं चालू झालंय सर, पण ते जे येणार आहेत अजून त्यांचं काय, मग ते पोर्शन कंप्लीट होत नाहीत असं होतंय. नाही, आम्ही आता काय झालं, हे 11वीचा यावेळीचीच घोळ फार झालाय सगळीकडेच, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे झालाय. आम्ही परवा अधिवेशनात म्हणून सर्व पक्षाच्या आमदारांनी सरकारला, म्हणजे यंत्रणेला सांगितले, सरकार कुणाचं असलं तरी यंत्रणा शेवटी कायम असते, पुढच्या वर्षी यात सुटसुटीतपणा आणावा आणि लवकर हे सगळी प्रोसेस पूर्ण करावी. त्यात काही लॅक्युना असतील तर पूर्ण करावे, जेणेकरून त्या टाईमला ते तुमचं
पिरियड सगळे चालू राहतील, म्हणजे कॉलेज चालू राहील. असं पुढच्या वर्षी आमचा प्रयत्न आहे की आम्ही एम्फसाइज करणार आहे किंवा पुढच्या वर्षी किमान वेळेवर कॉलेजेस चालू व्हावे. थँक्यू. तू विचार ना, तू तिला सांगायला लागलीस विचारायला. तू बोल बेटा, बोल तू बोल, तू झाल्यावर तिच्याकडे दे. हा. गुड आफ्टरनून सर. सर, ओपनवाल्यांना जास्त मार्क असतात 10वीत, पण त्यांना जे ॲडमिशन पाहिजे आहे ते फी भरून घ्यावे लागतात. आणि जे कास्टवाल्यांना असतात त्यांना 40-45 असतात, तरी पण त्यांना सायन्सवाल्यांना ॲडमिशन मिळते असं नाही, आपण रिझर्वेशनची पॉलिसी ठेवलेली आहे. कारण की शिक्षणाची सुविधा काही लोकांना मिळाली नाही म्हणून त्यासाठी आहे. कारण ओपनमध्ये पण आपण आता उत्पन्नाचा अट वाढवलेली आहे आपण, म्हणजे कमी जास्त उत्पन्न असलं तरी ओपनमध्ये सुद्धा शिष्यवृत्ती मिळते अशी व्यवस्था केलेली आहे. तिला दे, तू बोल, तिला सांगायला लागलेच विचार म्हणून तू विचार. माझं तेच मत होतं की आता 10वी-12वीच्या परीक्षा लवकर आलेत ना, मग ते रिव्हिजन आणि पोर्शन कंप्लीट करण्यासाठी वेळ थोडा कमी पडायला लागला आहे. मग ते आता मार्चमध्ये एक्झाम होत होत्या त्या आता फेबमध्ये आलेत ना, मग ते थोडा वेळ वाढवण्यासाठी माझी इच्छा होती. ते दिवाळीला आपण खरेदीला शेवटच्या दिवशी जात नाही का? थोडी आता चूक झाली ॲडमिशनची, मी मान्य करतो. म्हणजे गव्हर्नमेंटनं लवकर करायला पाहिजे होतं, ते झालेलं नाही. परंतु पुढच्या वर्षी ते व्यवस्थित होईल. आता तुम्ही पण मेकअप करा, कॉलेज पण मेकअप करेल की बाबा लवकरात लवकर पोर्शन तुमचा पूर्ण करून घेता येईल. आणि थोडं हे पहिले आपलं हे वर्ष जरा कटकटीचं असं समजायचं, आपण जरा पळापळीचं असं समजायचं. वेळ लेट झाले, ते चूक झाली आहे खरं. आता ते आता बोलून काय उपयोग नाही, त्याचा ऑलरेडी घडलेला आहे. त्यामुळे आता तुम्हाला कोपअप करून पोर्शन पूर्ण करावंच लागेल. हा, मग परत 12वीची एक्झाम काय करणार? मग परत 12वीच्या ॲडमिशनला वेळ, त्यांची एक्झाम पुढं. सर, मुली सर्व क्षेत्रात पुढे आहेत, पण ग्रामीण भागातील मुली आहेत त्यासनी शिक्षणापासून वंचित ठेवलं जाते. त्यासाठी तुम्ही काहीतरी उपक्रम राबवा. नाही, आता मी मगाशी ग्रॉस एनरोलमेंट रेशो बोललो का मगाशी, NEPचं आता हायर एज्युकेशनमध्ये कमी आहे, त्यामुळं आता ते हळूहळू वाढेल. आता प्रॉब्लेम काय आपल्याकडं, का चंदगडचं कोण ऐकायचं नाही ना. मगाशी चंदगडची एक मुलगी होती. आता ज्या त्या तालुक्यात एज्युकेशनची व्यवस्था झाली तर मग मुलींना घराबाहेर पाठवत नाहीत. लांब असलं की राहू दे, कशाला जातीस असं म्हटलं जातं. ते आपल्याला थांबवायचं असेल तर तिथल्या तिथं व्यवस्था करावी लागेल. म्हणजे चंदगडमधल्या मुलामुलींना तिथंच शिक्षणाची, म्हणजे मायग्रेशन शहरामध्ये होणार नाही अशी व्यवस्था आपल्याला करावी लागेल. आणि तुम्ही नाही शिकायला कोण आता आई वडील कोण थांबवत नाहीत, तुम्ही आलंच पाहिजे शिकायला. नाही, ज्यांची परिस्थिती नसते त्यासनी घरातच राहून काम ते करावं. नाही, आता खरं मुली, आता सायन्सचा तेवढा विषय तुम्ही सांगितला फीसचा, मी जरा ती माहिती घेतो, मला माहिती नव्हतं ते. हां, म्हणजे तुम्ही सांगितलं बरं झालं मला. सर, मुलींचे पास आता 3 महिन्यानंतर संपतात, मग ते सगळे पास सगळ्या मुलींचे गोळा करेपर्यंत वेळ जातो, मग तोपर्यंत मुलींना पैसे द्यावे लागतात. मग अशी योजना करा की आपण पास जे आहे ते ऑनलाईन करू शकेल, आपला आपण स्वतः. STचा? हां, STचा पास ऑनलाईन काढू शकेल. मग तुम्हाला जाऊन तिथं कॉलेजमध्ये काढून देतात का, काय करतात पास? ST स्टँडला? कधी जास्त वेळ पण नाही, मग माझं काय म्हणणं आहे, पास एप्रिलमध्ये संपत असेल तर मार्चला तुम्ही देऊ शकत नाही का? नाही, पास म्हणजे 10 ते 15 दिवस मुलींचे गोळा करून तिकडे जमा करण्यामध्ये जातात, त्यांच्याकडून येण्यामध्ये आणि थोडा वेळ. मग आम्ही ऑनलाईन क्लिक करून सध्या लगेच ऑनलाईन सगळं फिल करून फॉर्म वगैरे, तिथूनच आम्हाला पास ऑनलाईन वगैरे भेटतात. किती महिन्याचा मिळतो पास तुम्हाला? नाही, हा तुम्ही 11वी-12वीची टीम तुमची चांगले फार सूचना द्यायला लागल्या मला तुम्ही. म्हणजे माझ्याकडे प्रश्न जे आलेले नाहीत ते यायला लागलेत आत्ता. म्हणजे माझ्याकडे कधी हा विषय आलेला नाही कुणाकडनं. नाही, हे चांगलं, मी बघतो ते काय करूया. असं मी आश्वासन देत नाही, परंतु 1 वर्षाचा करता येतं का बघू. म्हणजे मग तुमचं काय ते
सेमिस्टर टू सेमिस्टर, म्हणजे एक सेमिस्टर म्हणजे एक सेमिस्टर नाही, 1 इयर टू इयर. कारण एकदा ॲडमिशन घेतलं काय तुम्ही कॅन्सल करत नाही. कॅन्सल करण्याची संख्या 1% किंवा 2% असते अगदी मध्ये शिक्षण सोडणाऱ्यांची, ते पण चुकून कुठं ट्रान्सफर झाली वगैरे तर. त्यामुळे वर्षाचा पास काढता येते का बघूया, मी जरा त्याच्यावर सिरियसली चर्चा करतो. म्हणजे हा प्रॉब्लेम तुमचा एकटाचाच नसेल ना, सगळ्यांचा आहे. सर मी ओपनमधून आहे आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करते, तर त्यात मुलींसाठी काही अशा उपाययोजना आहेत का ज्यातून मुलींना सोपं पडेल? सोपं काय ना, आता जेंडर इक्वॅलिटी आहे. जेंडर इक्वॅलिटी लक्षात आली ना. हा, मुलगा आणि मुलगी समान आहे. त्यामुळे आता मला मुलगी म्हणून सेपरेट काहीतरी पाहिजे असं बोलायचं नाही. हा, त्यात आता जागा MPSC मध्ये मुलींसाठी राखीव आहेत. आता तलाठी बसून ते सगळ्या पदापर्यंत मुलींसाठी जागा राखीव आहेत. तुम्ही त्यात तुम्हाला ॲटोमॅटिकली मिळते. हां, दुसरं एक MPSC करताना मला तुम्हाला सांगायचं आहे की किती वर्ष MPSCचा परीक्षा द्यायचा आहे हा एक निर्णय तुम्ही घेतला पाहिजे. हा विषय माझ्याकडे विवेकानंद कॉलेजच्या मुलांच्याकडनं आलता. सिनियर मुलं होती की 5-5 टर्म झाला आम्ही MPSC देतोय आणि मग फ्रस्ट्रेशन येते. तर माझं काय म्हणणं आहे की 5 अटेम्प्ट होईपर्यंत वाट बघता का, ठरवलं पाहिजे की मी 3 अटेम्प्ट किंवा 4 अटेम्प्टमध्ये जर पास होणार नसेल तर हा माझं काम नाही आहे, हे ठरवलं पाहिजे आपण. तर तुम्ही MPSCची तयारी करताना आत्तापासून करा. जनरल नॉलेज मॅक्झिमम काय, MPSCचे अनेक पेपर्स ऑनलाईन उपलब्ध आहेत, ते वाचून काढायचे. नुसते अभ्यास करायचा नाही, वाचून बॅक ऑफ द माइंड ठेवायची की काय असतं MPSCची परीक्षा, काय असते त्याची मार्किंग सिस्टीम. आता UPSCच्या धर्तीवर केलेली आहे, तर ती कशी असते हे वाच. फक्त तो रुबाब MPSCचा तो डोक्यात घ्यायचा नाही आपल्याला, अधिकारी व्हायचा. लक्षात आलं काय? तर आत्तापासून तयारी, आणि मुलींसाठी रिझर्वेशन आहे त्यामध्ये, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. सर मला पुस्तकं वाचायची आवड आहे, तर आमच्या ग्रंथालयाला स्पर्धा परीक्षेची अशी पुस्तकं द्याल का? तू कुठली पाहिजे तुम्ही सांगा, मी देतो. आणि तू MPSC झालेली मला 10 वर्षानं येऊन भेटले पाहिजे तर देणार. आता भेटणार, बरोबर आहे ना? हा, नक्की भेटणार. ठीक. सर अशा काही एक्झाम असतात NMMS सारख्या ज्यांना उत्पन्नाची अट असते, मग जे विद्यार्थी ज्यांना बसायची इच्छा असते त्यांना बसता येत नाही. आपल्याला उत्पन्नाची जास्त हे नाही, पण त्या विद्यार्थ्यांची बुद्धी जर त्याच्यामध्ये असेल, त्याच्यामधून स्पर्धा परीक्षेचा सुद्धा अभ्यास होतो. मग उत्पन्नाची अट असल्यामुळे त्यांना बसता येत नाही, मग तसे ठेवू नये असं मला वाटतं. मला तुम्ही आज माझी परीक्षा घेतलाय तुम्ही. ही पहिली बॅच आहे अशी की मला उत्तर द्यायला विषय, म्हणजे माझ्याकडे उत्तर, सगळे विषयाची उत्तर असतात माझ्याकडे, तर आज उत्तर मला मिळणार. तुम्ही असे प्रश्न विचारले, आता ह्याचं पण माझ्याकडे उत्तर नाही, माहिती नाही माझ्याकडे. हे तुमचे प्रश्न माझ्याकडे कुणी आणलेले पण नाहीत, आलेले पण नाही. तर आता हे देखील तुम्हाला जरा लेखी दे, हे झाल्यावर आता एका कागदावर लिहून मी ते सोडवतो. कुठली NM परीक्षा? NMMS. व्यवस्थित डॉक्युमेंट भरून अर्ज दिले होते आणि ते अर्जामध्ये 3 वेळा भरले, पूर्ण स्कॅन झाले, कागदपत्र पण व्यवस्थित दिले, पण आता फी जमा झाली नाही. मी 11वीला पण हे ट्राय केलं होतं आणि आता 12वीला पण केलं, तर फी शिष्यवृत्ती जमा झाली. मी कॉलेजकडनं माहिती घेतो तुमचे किती लोकांचे फॉर्म, आणि त्या संबंधित अधिकाऱ्याशी बोलतो. काही कॉलेजचे माझ्याकडे प्रकरण आल्यावर मी फोन केले होते, त्यांचे झालेत. तर तुमच्या कॉलेजचे राहिले असतील तर मी कॉलेजकडनं माहिती घेतो आणि त्यांना सूचना देतो तशा. सर 10th आणि 12thची एक्झाम लवकर एक्झाम होत्या, फक्त रिझल्ट लेट येतोय म्हणून ॲडमिशनसाठी लेट होते म्हणून. कुठल्या 10वीच्या? हां, 10th आणि 12th रिझल्ट 3 महिन्यानंतर येतो एक्झाम झाल्यावर. मला ऐकू येत नाही, तू बोल काय म्हणते सांग. ती सांगत होती की 10th और 12thची एक्झाम लवकर होत्या, पण रिझल्ट 2.5 महिने 3 महिन्यानं वेळाने येतात. रिझल्ट लेट लागला 10वीचा यावेळी? हा, लवकरच. ॲडमिशन वेळाने चालू झाल्या, रिझल्ट लवकर लागला. मी तेच म्हणलं, रिझल्ट ॲडमिशन वेळाने झाल्या. मी मगाशी उत्तर दिलं, ॲडमिशनमध्ये यावर्षी प्रॉब्लेम झाला आहे, ते आता पुढच्या वर्षीपासून आम्ही सुटसुटीतपणा
शासनाला सुद्धा विनंती केली आम्ही. जसं सांगितलं सायन्सच्या मुलींना पण आता फी द्यायला लागते 9,000 पर्यंत. तसंच डिप्लोमा, इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंगला नाही, इंजिनिअरिंगला IT क्षेत्रात नाही इंजिनिअरिंगला सॉरी सर, इंजिनिअरिंगला माझ्या मैत्रिणीनं 25,000 पर्यंत फी भरलेली आहे. इंजिनिअरिंगला पण शिष्यवृत्ती आहेच ना, 50% फी गव्हर्नमेंट भरते. गव्हर्नमेंट भरते फी. आणि IT क्षेत्रात पण म्हणजे मुली घेतात आणि तिथे पण फी खूप जास्त आहे. इंजिनिअरिंगला मुलींना गव्हर्नमेंट किती भरते? तेच विचार हा फी होय ना. ठीक. 8 लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर 100% गव्हर्नमेंट भरते. म्हणून म्हणलं अनेकदा माझं चुकलं काय विचारायला कन्फर्म केलं मी. त्यामुळे 8 लाखाच्या खाली उत्पन्न असेल तर 100% गव्हर्नमेंट फी भरते. अजून एक होतं लाल बावटा, आता तुम्ही सुविधा काढली लक्षात आहे? लाल बावट्याची कामगार योजना, त्याच्यामध्ये ना जास्त करून ज्यांना गरज आहे ती सुविधा ते घेत नाहीये, ज्यांना गरज नाही ती सुविधा घेत आहेत ते. आता कसं आहे, त्याला गव्हर्नमेंट ज्यावेळी एखादी योजना काढतं, कुठलंही गव्हर्नमेंट असू दे, त्याला एक प्रोसेस ठेवतं. आता प्रोसेस काय होती यात की जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, कॉन्ट्रॅक्टर त्यांनी सांगायचं की हा माझ्याकडे कामाला आहे आणि मग त्याच्या सर्टिफिकेटवर त्याला ते देतो. त्याच्यानंतर जरा दुरुपयोग झाला, आता त्याच्यावर निर्बंध येतील, आता त्याच्यावर कडक नियम लागणार. आता काय मी राजकीय बोलू शकत नाही, परत टीका केल्यासारखी होत्या. निवडणूक असल्यामुळं त्याच्यावरचे निर्बंध नव्हते. आता निवडणूक झालेल्या लाडक्या बहिणीचं जसं कमी व्हायला लागले तसं ते आता, तर हे चूक आहे. नियम लागले तर ते नियम व्यवस्थित असले पाहिजेत असं मताचं मी आहे. म्हणजे त्यातनं पॉलिटिक्स न करता नियम हे नियम पाहिजेत आणि जो गरजेचा आहे त्याला मिळालं पाहिजे. सर, मला लाडकी बहीण योजनेबद्दल बोलायचं आहे. स्त्रियांसाठी म्हणजे लेडीजसाठी लाडकी बहीण योजना सुरुवात केली, पण तीच योजना जर विद्यार्थिनींना मिळाली असती तर त्यांनी त्याचा उपयोग कुठेतरी केला असता असं मला वाटतंय. आई तुम्हाला देणार असं गृहीत धरलंय आम्ही. त्याला काय आहे की योजना होतात त्यावेळी प्रत्येक घटकाचा विचार केला जातो. आता विद्यार्थिनींसाठी मोफत शिक्षणाची योजना आहेच, म्हणजे तुमचा सगळा खर्च गव्हर्नमेंट करतं, हा आहेच योजना. आता त्या भगिनीला जी नवऱ्यावर मुलावर डिपेंडंट आहे तिला स्वतःच्या हक्काचे पैसे काहीतरी मिळावेत म्हणून ही योजना आली आणि तिचा स्वतःचा खर्च महिन्याचा तिला कुणाकडे मागायला लागू नये. तुम्हाला सुद्धा 100 रुपये द्यायचे असले तर वडिलांच्याकडनं घ्यायला लागतात तिला, तर ती आता तुम्हाला 100 रुपये देऊ शकते. आणि म्हणून सगळ्या पक्षांनी, म्हणजे आत्ताच्या सरकारनं सांगितलं 1500 त्यांनी दिले, आम्ही सांगितलं तर आमची सत्ता आली तर 2100 रुपये देतो. का आता त्या भगिनीला स्वतःच्या ताकदीवर उभं राहता यावं, तिच्या हक्काचे पैसे तिच्या अकाउंटवर डायरेक्ट यावे, हा उद्देश त्याच्या होता. आणि तुम्हाला फी सवलत असल्यामुळे तुम्हाला नाही. सर, आता आमच्या घरी पण योजनेचा लाभ मिळायला लागलाय, पण आता 1500 रुपये लाभ आहे ना, पण त्याची थोडीशीच अमाऊंट येते आणि थोडी नाहीच. म्हणजे 500 येते, कधीतरी 600 आता तो काय गव्हर्नमेंटचं फायनान्शियल प्लॅनिंग कसं आहे, या सगळ्या योजना करताना आता ज्यावेळी तुम्ही घर आपण चालवतो, संसार चालवतो, त्यावेळी खर्च बघून चालवतो. आता परत ते तुम्ही राजकीय न्यायला लागलाय मला, त्यामुळे ते इलेक्शनसाठी या सगळ्या गोष्टी झालेल्या आता सरकारच्या लक्षात आलं की बाबा हे आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही आहे. त्यामुळं आता पैसे येताना थोडा वेळ व्हायला लागला आहे. आता हे हळूहळू यातनं अजून उत्पन्नाचं साधन जो पण वाढत नाही तोपर्यंत त्रास होत राहणार आहे. उत्पन्न सरकारचं वाढलं 1 लाख 2 लाख कोटी रुपये, तर मग हे सगळे खर्च व्यवस्थित भागले जातात. म्हणून सरकार आल्यानंतर सरकारनं निर्णय चुकीच्या लाभार्थ्यांची नावं काढणं, त्याचा उद्देश काय होता की हे कमी आउटगोईंग थांबावं आणि हे कमी करावं, हा उद्देश होता. आता योजना चालू झाली, आता हळूहळू त्रास होईल कारण हळूहळू ते मिळत जातील. आणि सर, रस्त्यांचा खूप प्रॉब्लेम आहे. तो मेजर विषय आहे. सगळ्यांनी मग तरी म्हणलं अजून कोणी काय काढला नाही. सकाळ
सकाळ मनेरमळ्यातला आतला झाला कॉन्क्रीटचा रस्ता, बाहेर मेन रोडचा ॲक्विजिशनचा व्हायचा म्हणून तो ॲक्विजिशनचा विषय आहे. त्या मालकांना पैसे पाहिजेत तेवढे पैसे मिळत नाहीत म्हणून तो प्रॉब्लेम राहिला. एकच माझं म्हणणं आहे, तुम्ही आमच्या लायब्ररीला तुमच्याकडून अजून एक्स्ट्रा स्पर्धा परीक्षेची पुस्तकं देता का? आज सांगितलं की तुला, तुम्ही दोघी जणी मला खरं स्पर्धा परीक्षा झालेलं पाहिजे. अहो काय होते, तुम्ही आता काय करायचं, दोघी बसायचं, आता लिस्ट काढायची कुठली पुस्तकं पाहिजेत तुम्हाला. हा आता इथं जायच्या आधी मला लिस्ट द्यायची. एकच असतात आणि त्यामुळे द्यायला लागतात लगेच. मी देतो पण सांगितलं. आता मगाशी तुमच्या एनसीसीने रायफल मागितलं, मी रायफल देतो म्हणून सांगितलं. एनसीसीच्या मुली आल्या तुमच्या कमला कॉलेजच्या. तो आता कॉलेजचा विषय आहे, ते नेम कॉलेजचे आहेत. तुम्ही कॉलेजला सांगायला पाहिजे की बाबा किती दिवस ठेवायचं, ते कॉलेजचे बोलायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे ती जशी म्हणली की विद्यार्थिनींना योजना यायला पाहिजे कुठली, तर तशी खेळाडूंना पण यायला पाहिजे. नाही खेळाडूंना म्हणजे आता जी पैलवान असतात त्यांचं जे खुराकाचं ते साहित्य जे आता काजू बदाम किती महाग आहे, मग त्याच्यासाठी खेळाडूंना काही तर असं नाही बेटा. काय होते मग जनरल स्पोर्ट्समध्ये तू स्पर्धा आहेत किंवा एखादी स्पर्धा झाल्यानंतर तुम्हाला मिळतं. आता नॅशनल तुम्ही जर जिंकला तर ऑलिम्पिकच्या ट्रेनिंगला 1 कोटी रुपये सरकार देतं वर्षाला. म्हणजे तुम्ही परफॉर्म पण केलं पाहिजे ना. गव्हर्नमेंटची अपेक्षा काय असते, एज्युकेशन इज प्राईम मोस्ट इम्पॉर्टंट, म्हणून त्याला 100% स्कॉलरशिप आहे. म्हणजे ऐक ना जरा, लगेच गोल करायला निघते ती. आता एज्युकेशन आरोग्य ह्याला कधीही टाळता येणार नाही. कधी आरोग्य आणि एज्युकेशनवर 100% सरकार, कुठलंही सरकार असलं तरी फुल फोकस असतो. स्पोर्ट्स प्रायोरिटी नंतर येते, स्पोर्ट्सची प्रायोरिटी ही नंतर येते. आणि म्हणून तू म्हणते तसं तर 100% तुमच्या शिक्षणाचा खर्च गव्हर्नमेंट करते, तसं 100% स्पोर्ट्सवर खर्च करेल का, तेवढी आता परिस्थिती नाही आपल्याला. 100% असं नाही. आता इक्विपमेंट तुम्हाला मिळतात, स्पोर्ट्स डिपार्टमेंटकडून इक्विपमेंट स्कीम्स आहेत. तुम्ही आता काय, मी अजून मगाशी सांगतोय तसं, तुम्ही आता स्पोर्ट्समध्ये काम करणाऱ्यांनी गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीम्स आहेत. खेलो इंडियाची स्कीम आहे, खेलो इंडियाच्या स्कीममधनं पैसे मिळतात वर्षाला. आपल्या स्टेट गव्हर्नमेंटमधून पैसे मिळतात. तुम्ही आता काय केलं पाहिजे की तुम्ही ह्या इन्फॉर्मेशन काढल्या पाहिजे. तुमच्या स्पोर्ट्स टीचरना सांगितलं पाहिजे, सर ह्या स्कीममध्ये आपल्याला पैसे मिळू शकतात. म्हणजे आता ते तारंगणा योजना होती आमच्यासाठी खेळाडूंसाठी, मग ती लाडकी बहीण आल्यापासून आम्हालाच बंद झाली ती. पण आमचा आणि लाडकी बहिणीचा काय संबंध असं म्हणते मी. आता परत तुम्ही पॉलिटिकल, तुम्ही फार हुशार आहे जाऊ, मला सगळे पॉलिटिकल प्रश्न विचारायला लागले तुम्ही मला. आता ते गव्हर्नमेंटची प्रायोरिटी चुकली आहे, ते मान्य करावं लागेल. सर गरीब मुले असतात, म्हणजे शूज नसतात, शूज तर हा लागतोच मेन, त्यामुळं शूज द्यायला पाहिजे, शूज पाहिजे. आता काय ते हे काय एक सिंगल आउट होऊ शकत नाही बेटा. आपण जनरल चर्चेच्या वेळी मी तर एखाद्या मुलीला मदत करणं वगैरे हा वेगळा विषय. हा जनरल प्रॉब्लेम जे आहेत ते मला वाटते की आपण चर्चा केली पाहिजे. आता मगाशी आता एखादे म्हणलं की तिनं म्हणलं एखाद्या विद्यार्थिनीचं शिक्षणाचा विषय, तसं आता स्पोर्ट्समध्ये त्या फेडरेशननी ती मदत केली पाहिजे. ते जे फेडरेशन असतं त्या फेडरेशननं त्या मुलींना जर त्यांच्या टॅलेंट असेल तर त्या मुलींना मदत केली पाहिजे. नाही मी करतच असतो. कारण आता ह्याच्यात भेटलाय म्हणून करणार नाही, मी करतच असतो. आता परवा निगव्याची एक मुलगी होती, तिला सायकल पाहिजे होती, मी सायकल तिला स्पर्धेसाठी घेऊन दिली. माझं चालूच असते, म्हणजे मी मदत करत नाही. इंडिव्हिज्युअल नाही, तुम्ही इंडिव्हिज्युअलला काय होते की मग एकट्याला मदत होते. आता पुस्तकं ही सगळ्यांना वापरली जाणार आहे. रायफल त्या मुली गेल्या तरी एनसीसीच्या बाकीच्या मुलींना वापरली जाणार आहे. त्यामुळे इंडिव्हिज्युअल तुम्ही स्वतः तयारी केली पाहिजे. इक्विपमेंट काय लागले तर आमच्यासारख्या लोकांच्याकडनं तुम्ही इक्विपमेंट घेतले पाहिजे. असं ते शूज राहू दे सर, बाकीचं साहित्य असते ते
म्हणजे आता तुम्ही- ते प्रत्येक जण वापरते म्हणा स्लगर म्हणजे बॅट म्हणा नाही म्हणून आता म्हणून मी तुला मगाशी म्हणलं काय की स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये 5-5 लाख रुपये कॉलेजेसला दिले जातात इक्विपमेंटसाठी सुद्धा. आम्ही आता कुस्त्यांसाठी मॅट देतो, गव्हर्नमेंट मॅट देतं. तसं तुम्ही या स्कीम्स हुडकून काढल्या पाहिजेत, तुम्ही हुडकल्या पाहिजेत. म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं बोलताय त्या पद्धतीनं फास्ट हुडकल्या पाहिजेत. स्पोर्ट्स टीचरना सांगितलं पाहिजे ह्याच्यात ॲप्लिकेशन करा, माझी मदत लागेल तर तिथं मी मदत करणार आणि तुम्हाला ते मी मिळवून देणार. आमची जी गावातली शाळा आहे की मुर्शिंगी मधली मग ते शालेय मॅचेसला पण मुलींनी स्वतःच खर्च करायचा, शाळा नाही देत नाही सर. तो शाळेचा प्रश्न आहे बेटा, त्या शाळेनं ते डिसिजन घेतला पाहिजे. मी त्यांना एन्फोर्स करू शकत नाही की बाबा हे असं करा म्हणून. नाही मग ते तसं का होतंय ते? नाही, ते त्यांची कॅपॅसिटी असेल पैशाची त्याप्रमाणे ते करणार ना. त्यांची जर कॅपॅसिटी असेल, स्पोर्ट्सचं काही फंड त्यांच्याकडे असेल तर ते तुमच्यावर खर्च करू शकणार. राऊंड 2 का राऊंड 1 अजून कोणाचा राहिलाय? हा दे इकडे दे आता. सर माझा एक प्रश्न आहे की एकेकांच्या घरामध्ये कसं असतं की एकच बाई असते जी कमवणारी असते. जसं माझ्या घरामध्ये माझी मम्मी फक्त कमवते, पप्पा ऍक्च्युली नाही आहेत. मग अशा स्त्रियांना तुम्ही काही अशी बिझनेसची किंवा कामाची संधी देऊ शकताय का? असं मी म्हणत नाही की माझंच आहे, खूप अशा महिला आहेत की त्या एकट्याच आहेत आणि स्वतःच्या मुलांचा खर्च उचलत आहेत. काय आपण वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीममधनं त्यांना मदत होऊ शकते. ट्रेनिंग्स होतात, ट्रेनिंग्स घेतले पाहिजेत. आता तुमच्या कमला कॉलेजच्या पलीकडं एक कंचनताई परुळेकर वारल्या, त्यांच्याकडं अनेक महिलांना ट्रेनिंग दिलं जात होतं किंवा काही स्वतःचे प्रोडक्ट्स तयार करायचे ते तुम्ही करू शकत होता. तर असे ट्रेनिंग्स अवेलेबल असतात. ते ट्रेनिंग्स घेऊन स्वतः, आता कसं आहे की कुठलेही प्रोडक्ट करायचं असेल तर मार्केटिंग फार महत्त्वाचं आहे. कारण की आता आपण कुठल्या त्या मोठ्या लोकांच्या मार्केटिंगमध्ये टिकू शकत नाही. एखादं प्रोडक्ट करायचं असेल तर काही सॉफ्ट स्किल्स किंवा काही अनेक ठिकाणी आता पापडाच्या ऑर्डर्स करतात किंवा अनेक कंपन्या, तर तिथं जाऊन आपल्याला पार्ट टाइम काही जॉब करता येते काय असा विचार केला पाहिजे. हां सर, जरी तिथं आपण करायला जॉब गेलो तरी आपल्याला किमान पगार हा 8 ते 10 हजार पण मिळतो आणि आताच्या ह्याच्यात तर 8 ते 10 हजारात आपलं नाही ते मला मान्य. म्हणजे फायनान्शियल क्रायसिस हा एका म्हणजे एकट्या स्त्री पुढं घर चालवणं फायनान्शियल क्रायसिस आहे, मला त्याची जाणीव आहे. म्हणजे मी असं म्हणणार नाही की मला जाणीव नाही, परंतु सोल्युशन सुद्धा काय त्याला म्हणजे काय आपण देऊ शकतोय असाही प्रॉब्लेम आहे पुढं आपल्या पुढं. म्हणजे कारण की त्यांची संख्या पण खूप जास्त बऱ्यापैकी आहे. त्यामुळे आता एखादी दुर्दैवानं विधवा महिला झाली तर संजय गांधी निराधारची पेन्शन एक येते. आत्ता सुदैवानं राजीव गांधी जीवनदायी मिशन म्हणून आम्ही चालू केलं, नंतर त्याचं महात्मा ज्योतिबा फुले नाव आहे. आता 90% लोकांना मोफत उपचार आहेत. म्हणजे दवाखान्याचा खर्च आता 90% कुटुंबाचा कमी आलेला आहे. म्हणजे कुठलंही ऑपरेशन असेल 1200 ऑपरेशन्स मोफत सरकार करते. म्हणजे दवाखान्याचा खर्च आता त्या कुटुंबाचा आलेला आहे. रेशनवर धान्य त्या कुटुंबाला साधारणपणे मिळतं. सर ते पण सांगते, रेशन धान्य पण म्हणतो कोणी. आता एक ठिकाणी असं होतंय की रेशन धान्य देत नाहीये आता. सर आमच्या इथं तर तसं प्रमाण खूप आहे. कारण आता मीच बघते, आमच्या समोरच्या काकी आहेत, त्यांची घरची परिस्थिती खूप अशी हे आहे, एकट्याच कमवणारे. त्यांनी 2 मुलं आहेत त्यांना, छोटी छोटी. आणि रेशन धान्यवाले आहेत त्यांनी काय करतात, त्यांना त्या ह्या महिन्याचं सोडा 3 महिने झालं त्यांना रेशन धान्य दिलेलं नाही त्यांनी. आता काय आहे, तुम्ही मी आता भेटलो म्हणून तुम्ही मला प्रॉब्लेम आणि 100 रुपये सर त्यांनी चार्जेस करतात रेशन धान्य घ्यायला. आपल्याला 3 रुपये किलो तांदूळ आणि गहू मिळतं ना, त्यांनी 100 रुपये घेतात. नाही आता काय आहे आपल्या इथं, आता तुम्ही मला भेटला म्हणून प्रॉब्लेम सांगितला, मला भेटला नसता तर काय करणार होता? नाही माझं ऐक ना पहिलं. माझं काय म्हणतं की समाजात अन्यायाच्या गोष्टी ज्या घडतात त्या तुम्ही जर खपवून घेतल्या तर मग त्याला अर्थ असणार नाही. तुम्ही वोकल झालं पाहिजे या विषयासाठी, वोकल झालं पाहिजे. तुम्ही आता जर
आता तुम्ही अनेक गोष्टी तुम्हाला कळतात की दिवाळीच्या सेलमध्ये कमी स्वस्तात ड्रेस कुठं मिळतो हे तुम्हाला लगेच कळतं की सेलमध्ये कुठं कपडे चांगले मिळतात किंवा कुठं काय मिळतं, पुस्तकं कुठं मिळतात, वह्या कुठं मिळतात. हे जर मी माझ्यासाठी तर हे सोशल प्रॉब्लेम्सवर वोकल होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. मी समजा भेटलो नाही, आमदार तुम्हाला भेटला नाही, नगरसेवक भेटला नाही, कोण नाही, ॲज ए सिटीजन तुम्ही वोकल झाला पाहिजे ह्याच्यावर. त्या रेशन नाही, तुम्ही त्याच्यावरती तक्रार केली पाहिजे. तक्रारीचे आता टप्पे आहेत. आता कसं आहे की आता पूर्वीसारखं राहिलं नाही. मेल पाठवू शकतो आपण, व्हॉट्सॲप कलेक्टरला डायरेक्ट करू शकता तुम्ही. कलेक्टरांचा ऑफिसचा ऑनलाईन नंबर काढला पाहिजे, कलेक्टरना व्हॉट्सॲप पाठवला पाहिजे. एखादा मुलगा छेडछाड करत असेल तर DSPना फोन करून तुमची सांगायची ताकद असली पाहिजे. तुम्ही आपण ज्यावेळी हे नागरिक म्हणून ज्यावेळी राहतो त्यावेळी सगळंच सिस्टीममधनं होईल असं नाही. त्या सिस्टीमवर तुमचाही अधिकार आहे, कारण तुम्ही टॅक्स भरता, तुम्ही 5 वर्षातनं एकदा मतदान करता. त्यामुळं वोकल असणं म्हणजे आमदार, खासदार, नगरसेवक, जिल्हा परिषद यांनीच प्रॉब्लेम सोडवायचा असं नाही. ॲज ए सिटीजन तुम्ही सोडवू शकता. आता रेशन धान्याचं कलेक्टर ऑफिसच्या वेबसाईटवर गेलं पाहिजे, तो DSOला तक्रार पाठवली पाहिजे, हे रेशन धान्य दुकान आहे, ही महिला हिला 3 महिन्याचं धान्य मिळालं नाही. धाडसानं केलं पाहिजे. हे जो पण आपण बदलणार कधी चित्र. छत्रपती शिवाजी महाराज जन्मले पाहिजेत परंतु शेजाऱ्याच्या घरी, असं जिजाऊनं म्हटलं असतं तर कसं चाललं असतं का? नाही. तसं प्रत्येकानं हे काम माझं आहे, मी यात वोकल, मला सत्य वाटते ना तर मी करणार. ही भूमिका तुमच्या जनरेशननं तरी घेतली पाहिजे असं माझं मत. आता तू स्पेसिफिक केस सांगितली वैयक्तिक, ते तुम्हाला लिहून द्या दोघी कुठल्या दुकानाचं, मी फोन करून सांगतो. परंतु तुम्ही सुद्धा DSOला मेल पाठवला पाहिजे. नाही, तुम्ही स्वतः तयार होचीला, अन्यायाच्या विरुद्ध भांडायला तयार होचीला, तर दबले जाचीला. उद्या रेशनच्या धान्यात तुम्ही दबले गेला, उद्या एखाद्या मुलानं अत्याचार तुमच्यावर केला तरी त्यात तुम्ही दबले जाचीला, एखाद्यानं तुमची चेष्टा केली तरी तुम्ही शांत बसचीला, उद्या एखाद्यानं तुमच्या खिशातले पैसे घेऊन गेले तरी तुम्ही शांत बसणार. शांत बसू नका. जे चुकीचं आहे त्याच्याविरुद्ध बोलायचं धाडस ठेवा. ठीक आहे, मला पटतं नाही, चुकीचं आहे, मग बोललं पाहिजे. बी वोकल. काय आता भ्यायचा जमाना नाही आहे, म्हणजे अजिबात भ्यायची कुणाला गरज नाही सगळ्या. म्हणून आपण माधुरी हत्ती परत आणायला लागले ना. लोक लढा झाला ना, म्हणजे लोकांनी लढा दिला ना. मग केवढी म्हणजे जनतेच्या आवाजात किती मोठी ताकद आहे बघा. सर, आता आपण गव्हर्नमेंट कितीही मुली किंवा कोणी जेंट्स लेडीज शिकले, कितीही जास्त शिकू दे, पण त्यांना जर गव्हर्नमेंट जॉब लागायची असेल तर तिथं पैसा भरावाच लागतो. असं काय आहे? तसं नाही आहे. परमनंट वगैरे होण्यासाठी पैसा भरावाच लागतो. तसं नाही आहे, वाटतं आपल्याला तसं. मेरिटमध्ये अनेक लोक जॉबमध्ये जातात. काही लोक म्हणतात हे दिले पैसे, आता वेगवेगळ्या अँगल त्याला असतात, परंतु असं नाही आहे. आता प्रचंड पारदर्शकता आलेली आहे. MPSC असू दे, UPSC असू दे. मगाशी कुणी प्रश्न विचारला एक मागच्या बॅचमध्ये, एखादा माणूस करतो याचा अर्थ 99% तसं होत नाही. त्यामुळे सिस्टीम आपल्याकडं सुदैवानं चांगली आहे की आपल्याकडं गव्हर्नन्स सिस्टीम अजून आपल्या देशामध्ये चांगली आहे. आपण का चांगली आहे? सत्ता बदलली तरी आपल्या प्रॉब्लेम येत नाही, गव्हर्नन्स चांगलं चालतं. त्यामुळे तुम्ही तसं विचार करू नका, तसं होत नाही फार. आणि झालं तर आवाज उठवला पाहिजे, झालं तर आवाज उठवला पाहिजे. तुमच्याकडे कोणी मागितलं, अँटी करप्शन ब्युरो आहे स्टेट गव्हर्नमेंटचा, त्याला मेल पाठवला पाहिजे, सांगितलं पाहिजे वोकल. मी म्हणून मगाशी म्हणलं तुम्ही हे भिवून बोलायला लागलाय ते मला आवडत नाही. भिवू नका. सर, आपण स्वतःहून पण जर ॲक्शन घेतलं, आता STचं होतं, एक महिला माझ्यासोबतच घडलेलं तसं. मी उसगावच्या हायवेच्या इथून बसला चढते, ते महिलानं आधी थोड्या लोकांना घेतलेलं, ट्रॅफिक होतं त्यावेळेस, आणि त्यानंतर पुन्हा मी गेले तिथं, बस आलेली होती म्हणून डोअर ओपन करा. त्यांना किती वेळा सांगितलं. ती म्हणा लागली मला हेच काम आहे काय, या कामासाठी मी इथं आहे काय. मी म्हटलं होय, सरकारने तुम्हाला सेवा करण्यासाठी घेतलेलं आहे, बरोबर आहे, बरोबर म्हटल्यावर तुम्ही करायलाच हवं. तर मग ती असं उलट उत्तर द्यायला लागली आम्हाला पण, आणि काहीतरी तिथले लोक पण आले. मग मी तिथं माझ्याकडे नंबर होता, मी CBS वाल्यांचा
नंबर घेतलेला होता, त्यांना कॉल करून सांगितला, तरीही ती महिला पुन्हा 2 दिवसामागं असं भांडत होती, तीच महिला. आणि ती महिला खूप भांडली. सर एका महिलेने आम्ही सगळी चढावतो, त्या एका मुलीला मारली. आता हे तू आता मगाशी तू पण सांगितलं ना मगाशी मला कंडक्टरचा. आता ते रिपीट करू नकोस थांब. आता विषय मला कळाला. आता मला एसटीच्या डिव्हिजनल एसटीच्या यांना सांगायचं आहे की तुमच्या महिला कंडक्टर व्यवस्थित वागत नाही, त्यांना सगळ्यांना वॉर्निंग द्या. हे आता मला मेसेज कळाला. आता ठीक आहे. गव्हर्नमेंटमध्ये काम करणाऱ्यांनी सगळ्यांनी हे ST असू दे, KMT असू दे किंवा ज्या पब्लिकशी रिलेटेड आहेत तिथं लोकांनी व्यवस्थित वागलं पाहिजे अशी अपेक्षा असते. मी तशा सूचना देतो. तुम्ही बोललं पाहिजे किंवा तुम्ही व्यवस्थित मामा बोला, काय तुम्हाला अडचण आहे. तुम्ही जो पण बोलणार ना तो पण पुढच्यावर प्रेशर आहे ना, भांडायचं. तुझा स्वभाव तसा आहे त्यामुळे भांडायचं. आता मायाशी भांडायला लागलीस किती वेळ झाला. माझ्या बाबतीत मी एक बोलू शकते. माझी मैत्रीण होती, ती काही म्हणजे शांत असते, तिला मारलेली, ती काहीच बोलली नाही. मग तुम्ही नाही माझं काय म्हणणं आहे, तुम्ही मगाशी जे बोललं ते वाक्य तुम्ही नीट लक्षात ठेवा. तुम्ही एक अन्याय सहन करा तर तुमचा स्वभाव दुसरा अन्याय सहन करायसाठी होणार आहे, तिसरा अन्याय सहन करायसाठी होणार आहे. तुम्ही अन्याय सहन करू नका. एकदा तुम्ही सहन करायला शिकला अन्याय की मग दुसऱ्यांदा झालेला अन्याय सुद्धा तुम्हाला वाटणार जाऊ दे सहन करूया, मग तिसऱ्यांदा झालेला पण सहन करणार तुम्ही आणि तसंच राहणार. तसं करू नका तुम्ही. ज्यावेळी तुमचं बरोबर असं तुम्हाला वाटते त्यावेळी तो विषय न्यायचाच. शिक्षकांच्याकडे जावा, प्राचार्यांच्याकडे जावा, नाहीतर STकडं जाऊन सांगा. तिनंच म्हणले तसं फोन केला, अनेकदा फोन करा की बाबा हे चुकीचं आहे, असं चुकीचं वाटतं. असू दे, हे होतंय सिस्टीममध्ये. कारण त्याचा पाठलाग करायलाच पाहिजे आपल्याला. आम्ही सांगायचा प्रयत्न करतो. आमच्याकडे ज्यावेळी प्रॉब्लेम येतात की नाही बेटा, त्यावेळी आम्ही फोन करून सांगायचा प्रयत्न करतो की व्यवस्थित वागा, लोकांना व्यवस्थित सेवा द्या. हे आम्ही सांगतोच. CPRमध्ये सुद्धा अनेक लोक जातात, तिथं चांगलं देखील काम होतं. कारण एखादं काम चांगलं नाही होतं तर आम्ही सांगतो बाबा व्यवस्थित करा. मी स्वतः NDAसाठी म्हणजे कोल्हापूरला आले. मी प्रॉपर सिंधुदुर्गची आहे. मी NDAसाठी आले कारण म्हणजे मला वाटलेलं इथे काहीतरी असेल वगैरे, पण काय झालं आहे माहिती आहे का, मला एअरफोर्स जॉईन करायचं आहे. मग तसं आपल्या इथे काहीच नाही का आर्मीचं हे सोडून. मग मध्ये काय आलं, ज्यावेळी NDAचे फॉर्म भरायचे होते ते मी आर्मी म्हणजे तिथे ऑफिसमध्ये गेलेले. मग त्यांना मी माहिती विचारली, पण त्यांचं काम होतं की सांगणं. मग ते व्यवस्थित ट्रीटच करत नाहीत की म्हणजे हां तुम्ही आता आलाय तर तुम्हाला मी माहिती सांगतो वगैरे. हां, मग हे महत्वाचं आहे की म्हणजे तुम्ही सांगावं ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे इच्छा आहे त्यांना. कुठं ऑफिस आलं त्यांचं? उजायवडीला जाताना. हां ठीक. आता पायलट ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसाठी आपण इथं जागा दिल्या एअरपोर्टला, 1-2 लोकांना दिल्या. आपला प्रयत्न चालू आहे NCCचं एअर फ्लाईंग युनिट करायचं, NCCचं स्वतःचं. कारण की प्रायव्हेटला दिलं तर त्याची फीज असणार आहे, त्यामुळे NCCचं गव्हर्नमेंटचं चालू करायचा माझा प्रयत्न चालू आहे. जागा त्यांना अलॉट केल्या. खरं आता जसं लाडक्या बहिणीचा प्रॉब्लेम आहे तसं सेंट्रल गव्हर्नमेंटने अजून काही गोष्टीचा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे फंड्स त्यांचे कमी आहेत. प्रयत्न चालू आहे आपला. खरं त्या ऑफिसमध्येच आता हा जनरल विषय आहे तुमचा. सगळ्या ऑफिसेसमध्ये व्यवस्थित लोकांनी बोलावं, चांगलं बोलावं, रिप्लाय चांगला द्यावा. तर मी त्याच्या म्हणजे मी सरकारमध्ये नाही आहे, परंतु आमदार म्हणून निदान सगळ्यांना सांगू शकतो की बाबा ह्या मुलींच्या भावना आहेत. मी आता तुमची काही पत्रंसुद्धा लिहिणार आहे. आता STचं पत्र मी स्वतः लिहिणार आहे की बाबा असा मुलींचा माझ्याकडे प्रॉब्लेम आला, तुम्ही सगळ्यांना जनरलाइज सगळ्यांना सांगा. जात पडताळणीचा विषय झाला, STच्या तुमचा पासचा विषय झाला, तो असे जे मेजर विषय आहेत त्याच्यावर मी ॲक्शन घ्यायला सांगणारच आहे. तर ही एक मुद्दा लिहितो किंवा तुमच्या मुलांच्याकडनं माझ्याकडे काय प्रश्न आला की ह्या ऑफिसेसमध्ये स्टाफ व्यवस्थित बोलत नाही, ते बोललं गेलं पाहिजे. उद्या 11वीचा ॲडमिशनचा विषय तुम्ही लोकांनी सांगितला, तो देखील आम्ही हायलाईट करू. थँक्यू. आतिरा ती जसं मगाशी बोलली ना की त्याची सिंगल मदर आहे आणि त्यांना व्यवसाय वगैरे करायचा, तर माझी आई सुद्धा ह्याच्यासाठीच काम करते, वुमन एम्पॉवरमेंटसाठी. गव्हर्नमेंट हे सगळं करतंय पण ते असं लोकांपर्यंत नाही पोहोचत. तर त्यासाठी एक त्याला काय तर
सक्सेस स्टोरीज एकमेकाला शेअर केल्या पाहिजेत. म्हणजे तुमच्या आईने वुमन एम्पॉवरमेंटमध्ये 10 महिलांना मदत केली असेल समजा, त्या 10 महिलांनी 10 जणांना सांगितलं पाहिजे. मी ज्यावेळी योजना कुठल्याही लोकांच्यापर्यंत पोचवतो त्यावेळी भाषणात नेहमी सांगतो, योजना देताना त्यांना ज्यावेळी मी सर्टिफिकेट देतो त्यावेळी मी त्यांना म्हणतो मी पोचवलं आहे तुमच्यापर्यंत. आता मला तुमच्याकडून अपेक्षा काय की हे 10 जणांना तुम्ही सांगा, अजून 10 जणांना सांगा. मगाशी तुम्हाला काय म्हटलं, भाऊ म्हणून तुम्ही मला काय देणार? हां, बंद नाही, योग्य वापर, दुसरा स्क्रीन टाईम कमी कर. तसं तुम्ही तुझ्या आईनं जे काम केलेलं आहे, तू तुझ्या मैत्रिणीनं, आता इथलं आहे तर तुम्हाला दोघींना माहीत नाही, दोघे इंस्टाग्रामवर फ्रेंड्स आहेत. खरं आपलं काय झालं आता सोशल मीडियामुळं ह्युमन कनेक्ट कमी झाला आहे. ह्युमन कनेक्ट आम्ही सोशल मीडियावर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आमचे फॉलोअर्स किती आहेत याच्यावर आमचं क्रेडिट आहे आणि आम्हाला लाईक्स किती मिळतात त्याच्यावर आम्हाला वाटतं आमचं जग आहे. तसं नाही आहे. शेजारी बसलेल्यांचं दुःख आम्हाला म्हणजे हे, आता मी इथं 6 महिन्यांना वर्षानं आलो असेल, माझं 11वी 12वी इथं गेलेलं आहे कॅसलमध्ये. 11वी 12वीला कॉलेज संपलं की इथं घेऊन बसायचं, आम्ही गप्पा मारायचो, मोबाईल नव्हता त्यावेळी, एकमेकाच्या प्रॉब्लेम्स एकमेकाचं सगळं सांगायचं. आता तुमच्यात गप्पा होत नाही, तुम्ही थोडं एकमेकाशी बोलायला चालू करा, तुम्हाला कळेल की त्यामध्ये किती आनंद आहे. आता कोणी मला रस्त्यानं मुली हातात हात घालून जाताना दिसत नाहीत, दोघींच्या हातात मोबाईल असतात. पूर्वी हातात हात धरून सगळ्या चालत जाताना कमला कॉलेजच्या बाहेर बघायचो. आता मोबाईल प्रत्येकाचा असतो, खाली मान असते, पुढनं कोण आलं तरी कळत नाही. तर थोडं आता माझी विनंती आहे की सोशल मीडिया पाहिजे, मी त्याच्या विरोधात नाही आहे, परंतु त्याचा वापर किती करायचा आणि आपला ह्युमन कनेक्ट संपलाय का? म्हणजे आता काय व्हायला लागले, बाकावर बसलेल्या मुलीचं दुःख आपल्याला माहीत नाही, कारण फेसबुकवरच्या मुलीच्या दुःखाला आपण लाईक करतो. कारण शेजारणीचं दुःख काय ते आपल्याला माहीत नाही. तू कुठल्या वर्गात आहेस? नाही, फर्स्ट इयर, 12वी. तू? मी सायन्स 12th. कॅम्पस एकच आहे तुमचा? हा, तरी तुम्हाला माहित नाही की तुझी आई त्याला काम नाही. दोष म्हणत नाही तुमचा मी, खरं हे सांगायला लागलोय. असं एकमेकाशी बोलत जरी राहिलो आपण एकमेकाशी, तरी आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आणि मी मगाशी म्हणलं तसं इंटरनेटचा वापर तुम्ही चांगल्या कामासाठी करा. नाही, बँका लोन देतात त्याच्यातून. आता काही योजना आता काय पाहिजे, जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला आम्ही लोन देऊ. नाही, आता विनातारण सुद्धा बँका विनातारण तुम्ही अभ्यास केला पाहिजे. माझं काय म्हणणं आहे, विनातारण सुद्धा लोन मिळतं. आता RBIचा नॉर्म आहे की 50% लोन हे लहान लोकांना लोन दिलं पाहिजे, असा RBIचा नॉर्म आहे. आता हे मला कसं माहीत, मी शिकलो म्हणून माहीत. तसं तुम्ही अभ्यास केला पाहिजे की बाबा ह्या गोष्टी आहेत, तुम्ही मेल पाठवले पाहिजेत किंवा मी या बँकेला अर्ज केला आहे, माझं लोन ॲप्लिकेशन कधी मंजूर करा, परस्यू करा, मला सांग कुठं लागलं तर मी मदत करतो. आता हा तुझा एकटीचा झाला प्रश्न, मी जनरल बोलतोय. मग एकटी तू भेटलीस म्हणून मी तुझा मदत कुठं तर फोन करेन, हा भाग वेगळा. का जनरल पण तुम्ही सगळ्यांना सांगितलं पाहिजे की प्रोसेसमध्ये हे करा. चला, थँक्यू. तुमची बस आहे आणि मलाही मी दिवसभर ही जात आहे. म्हणजे काल रात्री वाराणसीत होतो, काल रात्री मुंबईत आलो आणि सकाळी इथं आलो. चला, आता तू पण स्पोर्ट्सचं मला सांगितलंस एक. आता मला ते 2 मुलं तू चायनाला गेलते त्यांचे फोन लावून देणार होता. हा, लाव ना, मला विचाराल बरं ना. सँडविच द्या ना, कॉफी द्या लवकर पहा, कारण की बस आहे ना. हा, चल, सँडविच आहे तुम्हाला, पार्सल तुम्ही घेऊन जावा जाताना. थँक्यू.